भगवान शिवा माता पार्वतीला म्हणतात, हे प्रिये, आपली ही अद्भुत कथा जो मनुष्य दुर्लक्ष करेल त्यांच्या भाग्यात माझी कृपा कधीही होणार नाही, आणि जो मनुष्य आपली ही पवित्र कथा ऐकत राहील त्यांच्या भाग्यात माझ्या कृपेचा वर्षाव मरेपर्यंत होत राहील, हे आज त्यांना माझे वचन आहे. त्यामुळे हा काळ वायाला जाऊन न देता श्रद्धेने ही पवित्र कथा ऐकत रहा. कारण ही फक्त एक कथा नाही, तर ही कथा ऐकल्याने तुझे कोटी कोटी मोठ्यातील मोठे पाप दूर होईल आणि तुझ्या भाग्यात लक्ष्मी माता सुख समृद्धीचा वर्षाव करायला चालू करेल. ही माता पार्वती आणि भगवान शिवाची इतकी शक्तिशाली कथा आहे की ही कथा फक्त मनापासून श्रवण केल्याने किंवा दिवसातून रोज एकदा ऐकल्याने मनातील कितीही मोठी इच्छा पूर्ण होण्याची अनुभूती येते. हवं तर तुम्ही पुढील 21 दिवसात अनुभव घेऊन पहा. जो कोणी ही कथा श्रद्धेने ऐकेल त्यांच्या भाग्यातील कितीही मोठे दोष असोत, जन्मजात दारिद्र्य असो, लोकांचा अपमान असो, डोळ्यातून वाहणारे अश्रू असोत, अथवा आजार, शत्रू, वाईट शक्ती व कर्णीबाधा असो, सर्वांचा पूर्णतः नाश होईल. घरातील गरिबी कायमची घर सोडून निघून जाईल आणि पुन्हा कधीही परत येणार नाही. ही कथा शांत मनाने शेवटपर्यंत ऐकल्यास येणारे कोणतेही संकट, अगदी अकाल मृत्यूसुद्धा दूर होतो. शिवशंकर स्वतः आपल्या भोवती संरक्षण कवच उभारतात. ज्यांनी आपला विश्वासघात केला, आपल्याला कमी लेखलं किंवा आपल्या डोळ्यात अश्रू आणले, त्यांनाही भगवान स्वतः शिक्षा करतात. म्हणूनच भक्तांनो, प्रेमाने आणि श्रद्धेने ही कथा ऐका. आपल्या सर्व कामांना क्षणभर बाजूला ठेवा, एकांतात बसा आणि या पवित्र कथेचा लाभ घ्या. लक्षात ठेवा, गरुड पुराण आणि शिवपुराण यात स्पष्ट लिहिलं आहे की कुठलीही कथा असो, कुठलेही ज्ञान असो, अर्धवट सोडल्यास ते पाप मानले जाते. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. चिंता करू नका, ही कथा तुम्हाला कधीही कंटाळवाणी वाटणार नाही. उलट तिचा तुमच्या भाग्यावर, जीवनावर आणि भविष्यावर खोल परिणाम होईल, हा आमचा विश्वास आहे. यातून तुम्हाला खूप काही शिकायलाही भेटेल. भक्तांनो, या कथेत रमून जाण्यापूर्वी प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये लिहा, जय माता पार्वती, हर हर महादेव. तुम्ही लिहिलेला प्रत्येक जप तुमची सर्वात मोठी मनोकामना पूर्ण करेल. ही कथा आजच 3 शिवभक्तांना नक्की शेअर करा. तुम्हाला लवकरच एखादी आनंदाची बातमी मिळेल. आणि हो, अशाच चमत्कारिक कथा ऐकण्यासाठी आपले हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आज मी या क्षणी माता पार्वती व भगवान शिव यांना प्रार्थना करते. जो मनुष्य ही कथा शेवटपर्यंत ऐकेल त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि त्यांच्या घरावर सुख समृद्धीचा वर्षाव हो. चला तर मग कथेला सुरुवात करूया. भक्तांनो, एकदा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, हे देवी, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगेन जी खूप जीवनदायी आहे, आणि जो कोणी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकतो आणि ती समजून घेतो त्याचे जीवन धन्य होते. ही खूप जुनी कथा आहे, जेव्हा पृथ्वीवर धर्म आणि न्यायाचे राज्य होते. त्यावेळी भारताच्या पवित्र भूमीवर अमरगड नावाचे एक अतिशय समृद्ध आणि विशाल राज्य होते. या राज्याचे शासक महाराजा तेज प्रताप होते. राजा तेज प्रताप हे केवळ नावानेच तेज नव्हते, तर त्यांचा प्रताप त्यांच्या गुणांमधून पसरला होता. ते खूप धार्मिक होते. त्यांचा दिवस देवाच्या ध्यानाने आणि लोकांच्या कल्याणासाठीच्या प्रार्थनेने सुरू होत असे. ते असीम दयाळू होते. त्यांना कोणत्याही प्राण्याचे दुःख पाहावले जात नव्हते, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते सर्वोच्च न्यायाचे प्रेमी होते. त्यांच्या दरबारात श्रीमंत गरीब, उच्च नीच असा भेद नव्हता. न्याय सर्वांसाठी समान होता. पण जसे अनेकदा घडते की बाहेरील समृद्धीच्या मागे कधीकधी खोल आंतरिक गुपित लपलेले असते. इतके वैभव, इतकी प्रजाप्रियता असून देखील
राजा तेजप्रताप स्वतः खूप चिंतित होते. त्यांच्या हास्यामागे एक अव्यक्त वेदना लपलेली होती. त्यांची सर्वात मोठी आणि सर्वात त्रासदायक चिंता म्हणजे लग्नाच्या अनेक वर्षानंतरही त्यांच्या अंगणात हास्याचा आवाज येत नव्हता. त्यांना मुले नव्हती. ज्या राजाला त्याचा वंश पुढे न्यायचा असतो, आपला उत्तराधिकारी निवडायचा असतो, त्याच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत कठीण होती. त्यांनी आणि राण्यांनी मिळून असंख्य यज्ञ केले, मोठे विधी केले, सर्वात कठीण पूजा आणि उपवास केले, अनेक संत आणि ब्राह्मणांना दान दिले, परंतु तरीही त्यांची ओटी रिकामीच राहिली. राजवाड्याचा प्रत्येक कोपरा, प्रत्येक उत्सव त्यांना ही कमतरता जाणवून देत असे. दिवस गेले, महिने गेले, वर्षे गेली, परंतु राजाच्या चिंता कमी होण्याऐवजी अधिकच वाढल्या. एके दिवशी ते त्यांच्या मनातील चिंता आणि निराशा सहन करू शकले नाहीत. ते आपला परममित्र रितेशी आणि मार्गदर्शक ब्रह्मज्ञानी महर्षी वरिष्ठ यांच्या आश्रमात पोहोचले. महर्षी वरिष्ठ ना केवळ वेदाचे धाता होते, तर राजांचे कुलगुरू देखील होते आणि त्यांना ते पितृसमान मानत होते. राजाने भरलेल्या डोळ्यांनी महर्षींच्या चरणांवर सर्व व्यथा, सर्व पीडा ऐकवली. त्यांनी सांगितलं की कसे संतानहीनतेचे दुःख त्यांना आतल्या आत पोकळ करत आहे, कशी राज्याच्या भविष्याची चिंता त्यांना झोपू देत नाही. महर्षी वरिष्ठांनी अत्यंत स्नेह आणि गंभीरतेने राजाचे बोलणे ऐकले. त्यांच्या शांत चेहऱ्यावर करुणेचे भाव होते. त्यांनी राजाच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचे सांत्वन केले आणि म्हणाले, हे राजा, धीर धरा. संतानप्राप्तीचे सुख केवळ भाग्य आणि देवाच्या कृपेनेच मिळते, परंतु खऱ्या श्रद्धेने आणि अतूट संयमाने केलेले प्रयत्न कधीही व्यर्थ जात नाहीत. लोकांप्रती तुमची भक्ती आणि समर्पण प्रशंसनीय आहे. ऐका, येथून काही मैलांवर जवळच असलेल्या घनदाट जंगलाच्या मध्यभागी एका महान तपस्वी सिद्धयोगी महर्षी आर्षी देवदत्त यांचा एक अतिशय पवित्र आश्रम आहे. ते वर्षानुवर्ष कठोर तपश्चर्येत गुंतलेले आहेत आणि त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. ते एक सिद्ध पुरुष आहेत. त्यांच्या तपश्चर्येचे तेज दूरवर जाणवते. जर ते तुमच्यावर कशा पद्धतीने तरी प्रसन्न झाले तर तुमचे भाग्य बलवान बनेल आणि त्यांची कृपा तुमच्यावर अखंड राहील. तुमच्या या गंभीर समस्येवर नक्कीच काहीतरी उपाय सापडेल. जा, पूर्ण श्रद्धेने आणि नम्रतेने त्यांना भेटा. त्यांच्या तपश्चर्येचे तेज दूरवर जाणवते. जर ते तुमच्यावर कोणत्या तरी पद्धतीने प्रसन्न झाले, जर तुमचे भाग्य बलवान असेल आणि त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर पडली, तर तुमच्या या गंभीर समस्येवर नक्कीच काहीतरी उपाय सापडेल. जा, पूर्ण श्रद्धेने आणि नम्रतेने त्यांना भेटा. महर्षी वरिष्ठांचे शब्द ऐकल्यानंतर राजा तेजप्रतापांच्या वाळलेल्या चेहऱ्यावर आशेचा एक नवीन किरण चमकला. त्यांना असे वाटले की जणू काही गाढ अंधारात दिवा पेटला आहे. त्यांनी महर्षी वरिष्ठांना आदराने नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेत ते लगेचच त्यांच्या सर्वात विश्वासू सेवक आणि काही अंगरक्षकांसह जंगलाकडे निघाले. प्रवास कठीण होता. मार्ग दुर्गम आणि कठीण होता. दाट झाडांमुळे सूर्यप्रकाशही जमिनीवर मुश्किलीने पोहोचू शकत होता. वन्य प्राण्यांचे आवाज वातावरणात गूढ आणि भीती पसरवत होते. भक्तांनो, ही कथा ऐकत आहात तर ती शेवटपर्यंत ऐका, कारण ही कथा तुमच्या जीवनात भयंकर मोठा परिणाम करू शकते. श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय माता पार्वती लिहा. बघा, मरेपर्यंत तुमच्यावर संकट येणार नाही. वन्य प्राण्यांचे आवाज वातावरणात गूढ आणि भीती पसरवत होते, पण राजाला एक अतूट दृढ निश्चय होता. अनेक दिवसांच्या दीर्घ आणि थकवणाऱ्या प्रवासानंतर ते अखेर घनदाट जंगलाच्या त्या भागात पोहोचले जिथे महर्षी देवदत्तांचा आश्रम होता. आश्रम अत्यंत शांत, नगररम्य आणि दैवी ऊर्जेने भरलेला होता. पक्ष्यांचा गोड किलबिलाट, फुलांचा सौम्य सुगंध
आणि हवेत मिसळलेला यज्ञांचा पवित्र वास मनाला अपार शांती देत होता. तिथे पोचल्यावर राजाने पाहिले की महर्षी वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे महर्षी देवदत्त त्यांच्या झोपडीबाहेर एका मृगचरणावर पद्मासनात बसून खोल ध्यानात मग्न होते. त्यांचे शरीर तपश्चर्याच्या तेजाने तेजस्वी झालेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता होती. त्यांच्याकडे पाहून असे वाटले की जणू ते या जगाच्या पलीकडे कुठेतरी फिरत आहेत. राजा तेजप्रताप आणि त्यांचे मंत्री कोणताही आवाज न करता अतिशय विनम्रपणे काही अंतरावर बसले आणि धीराने महर्षी ध्यानातून बाहेर येण्याची वाट पाहू लागले. वेळ हळूहळू जात राहिला. सूर्य पश्चिमेकडे मावळू लागला. तासनतास वाट पाहिल्यानंतर संध्याकाळी जेव्हा पक्षी त्यांच्या घरट्यात परतत होते तेव्हा महर्षी देवदत्त यांनी हळूहळू डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात एक खोल तेज आणि असीम करुणा होती. राजाने लगेच पुढे जाऊन त्यांचे डोके त्यांच्या पायांवर ठेवले आणि अतिशय विनम्रतेने नमस्कार केला. मग हात जोडून आणि भरलेल्या गळ्याने त्यांनी त्यांची समस्या, मूल नसल्याची वेदना, त्यांच्या हृदयातील वेदना त्यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी सांगितले की कसे त्यांना राजाच्या भविष्याबद्दल काळजी वाटत आहे आणि कशी पुत्रप्राप्तीची इच्छा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा शाप बनली आहे. महर्षी देवदत्तांनी शांतपणे राजांचे म्हणणे ऐकले. मग त्यांनी काही क्षणांसाठी पुन्हा डोळे मिटले. जणू काही ते खोल ध्यानात गेले आहेत. जणू ते विश्वाच्या शक्तींशी संवाद साधत आहेत. काही क्षणांच्या शांततेनंतर त्यांनी डोळे उघडले आणि अतिशय गंभीर स्वरात बोलले, राजन, हे खरे आहे की मूल होण्याचे वरदान मुख्यतः देवाच्या असीम कृपेमुळे आणि भाग्याच्या संयोजनामुळे शक्य होते. कर्माचा हिशोब खूप गुंतागुंतीचा आहे. तथापि मी तुझ्या प्रामाणिक भक्तीने, तुझ्या श्रद्धेने आणि तुझ्या प्रजेसाठीच्या कल्याणकारी कार्याने प्रसन्न आहे. म्हणून मी तुला एक उपाय सांगत आहे जो तुला पूर्ण सावधानीपूर्वक आणि अतूट निष्ठेने करायला हवा. राजा आणि मंत्री काळजीपूर्वक ऐकू लागले. महर्षी पुढे म्हणाले, या आश्रमापासून काही अंतरावर पूर्वेकडे जंगलाच्या खोल भागात एक अतिशय प्राचीन आणि दिव्य वृक्ष आहे. ते सामान्य वृक्ष नाही, ते देवांनी वसलेलं आहे आणि त्याच्या शक्ती अलौकिक आहेत. तुम्हाला त्या झाडाजवळ जावे लागेल आणि पूर्ण भक्तीने प्रार्थना केल्यानंतर त्यातून 7 दिव्य तेजस्वी फळे तोडून परत आणावी लागतील. ती फळे आणल्यानंतर तुम्हाला ती तुमच्या 7 राण्यांना द्यावी लागतील. देवाची इच्छा असेल तर तुमची मनोकामना अवश्य पूर्ण होईल. महर्षी एक क्षण थांबले. त्यांची दृष्टी गंभीर झाली. त्यांनी चेतावणीच्या स्वरात म्हटलं, पण एक गोष्ट विशिष्ट ध्यानात ठेव राजन. ती दिव्य फळे तोडून तुम्ही आश्रमात परत येत असताना वाटेत तुम्हाला अनेक प्रकारच्या रहस्यमय, जादुई आणि अलौकिक गोष्टी आढळतील. विचित्र आणि भयानक आवाज ऐकू येतील. कोणीतरी तुम्हाला हाक मारेल. कोणीतरी तुमची थट्टा करेल. कोणीतरी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करेल. कोणीतरी तुम्हाला तुमचे भान हरपवण्याचा प्रयत्न करेल. पण काहीही झालं तरीही, कोणतीही परिस्थिती उद्भवली तरीही, जर तुम्ही चुकूनही मागे वळलात तर त्या फळांचा दैवी परिणाम संपेल. तुमचे सर्व कष्ट व्यर्थ जातील. तुमची परीक्षा तुमची एकाग्रता आणि तुमच्या श्रद्धेची असेल. राजा तेजप्रतापने महर्षी देवदत्त यांचे प्रत्येक शब्द अतिशय काळजीपूर्वक ऐकले आणि ते आपल्या हृदयात नोंदवले. त्यांनी महर्षींना वचन दिले की ते त्यांच्या सूचना व्यवस्थितपणे पाळतील. ते पुन्हा महर्षींच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांचा आशीर्वाद घेतले आणि त्या दिव्य कल्पवृक्षाच्या शोधात मंत्र्यांसोबत पुढे निघाले. घनदाट जंगलात खोलवर जाऊन महर्षींनी दिलेल्या संकेतांचे पालन करून ते शेवटी त्या अद्भुत कल्पवृक्षाच्या ठिकाणी पोहोचले. ते झाड अत्यंत दिव्य होते. त्याच्या फांद्या आकाशाला स्पर्श करत होत्या. त्याची पाने पासूसारखी चमकत होती आणि त्याची फळे
सोन्यासारखी दिसत होती, ज्यातून एक मऊ अलौकिक प्रकाश बाहेर पडत होता. वातावरणात एक विचित्र पवित्रता आणि शांती पसरली. राजाने आदराने झाडाला नमस्कार केला. मनातल्या मनात त्यांची इच्छा पुन्हा सांगितली आणि अतिशय काळजीपूर्वक सर्वात जास्त सुंदर पिकलेली आणि चमकदार फळे तोडली. त्यांनी फळे एका रेशमी कापडात गुंडाळली आणि एका लहान पिशवीत सुरक्षितपणे ठेवली. काम पूर्ण झाल्याच्या आनंदात त्या आश्रमात परतण्यासाठी वळले, तेव्हा महर्षींचा इशारा खरा ठरू लागला. अचानक त्यांना मागून विचित्र कुजबुजणारे आवाज ऐकू येऊ लागले. कोणीतरी मंद गूढ आवाजात हाक मारली, "राजन, अरे अमरगडच्या महाराजा." त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या पावलांचा वेग वाढवला. ते थोडे दूर गेले असतील तेव्हा लगेचच दुसरा कठोर व्यंगनात्मक आवाज आला, "अरे भोळ्या राजा, तुला खरोखर वाटते का की मी तुला मुलाचे सुख देऊ शकेन? तू खोटा भ्रम बाळगत आहेस." राजाचे मन क्षणभर अस्वस्थ झाले. त्यांच्या कानात संशयाचा किडा निर्माण झाला, पण त्यांनी लगेचच स्वतःवर नियंत्रण ठेवले. आज जो मनुष्य ही पवित्र कथा शेवटपर्यंत ऐकेल, त्याच्या कुटुंबावर, त्याच्या मुलाबाळांवर मरेपर्यंत संकट येणार नाही, हे वचन भगवान शिवा आज तुला देत आहेत. पुढे ते वेगाने चालू लागले. त्यांचे हृदय जोरात धडधडत होते, पण परीक्षा अजूनही संपली नव्हती. यावेळी कोणीतरी खूप मोठ्याने थट्टा करत हसले, "हा हा हा, अरे मूर्ख राजा, तुझे मन दगडाचे झाले आहे. देवालाच माहीत आहे की तुझ्या आधी किती राजे, किती भिकारी इथे आले होते आणि या फळांच्या आशेवर निघून गेले, परंतु ही जादूची फळं आजपर्यंत कुणालाही संतान देऊ शकली नाहीत. हे सर्व फसवे आहे. तूही रिकाम्या हाताने परत येशील." हा शेवटचा उपहास राजाच्या स्वाभिमानावर थेट प्रहारासारखा होता. मूर्ख राजा या शब्दांनी त्यांच्या हृदयावर बाणासारखे टोचले. त्यांच्या संयमाचा बाण फुटला. ते भान हरपून बसले. ते महर्षींचा इशारा विसरले, त्यांचा संकल्प विसरले. रागाच्या भरात त्यांनी सर्व शक्तीनिशी मागे वळून पाहिले की त्यांची अशी थट्टा करण्याचे धाडस कुणात आहे. आणि मागे वळून पाहताच एक अविश्वसनीय घटना घडली. त्यांच्या टोपलीत ठेवलेल्या 7 दिव्य फळांपैकी एक फळ अचानक हवेत प्रचंड वेगाने वर आले. एक सोनेरी रेषा ओढत त्याच दिव्य कल्पवृक्षाकडे परत उडून गेले आणि क्षणार्धात ते त्याच प्रकारे झाडाच्या फांदीला चिकटले जसे की त्याला तोडलेच नव्हते. उरलेली 6 फळं टोपलीतच राहिली. त्यांना आपल्या एका क्षणाच्या चुकीचे आणि आपल्या रागाच्या ताब्याचे नियंत्रण सुटल्याचे लगेचच लक्षात आले. त्यांचे हृदय खोल पश्चातापाने आणि निराशेने भरले होते. त्यांना समजलं होतं की त्यांनी महर्षींच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहे आणि स्वतःच्या हातांनी एक सुवर्ण संधी गमावली आहे. पण आता काहीही करता येणार नव्हते. जे घडायचे होते ते घडले होते. जड अंतकरणाने ते आणि मंत्री उर्वरित 6 फळे गोळा करत आश्रमात परतले. महर्षी देवदत्त यांना त्यांना पाहताच काय घडले असेल हे समजले होते. त्यांनी फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि राजाला राजवाड्यात परत येऊन उर्वरित फळे वापरण्याची सूचना केली. दुःखी आणि निराश होऊन राजा तेजप्रताप राजवाड्यात परतले. त्यांनी उर्वरित 6 दिव्य फळे त्यांच्या 7 राण्यांना दिली. फळे फक्त 6 होती, पण राजांनी विचार केला की ते नंतर 7व्या राणीला दुसऱ्या मार्गाने प्रसन्न करतील, किंवा कदाचित ते त्यावेळी इतके विचलित झाले होते की ते योग्यरित्या निर्णय घेऊ शकले नाहीत. त्यांनी राण्यांना सांगितले, "ही विशेष फळे घ्या, ती खा. ही महर्षींचा प्रसाद आहेत." राण्यांनी फळे पाहिली. ती सुंदर दिसत होती, पण कदाचित ती दिव्य फळे असल्याने त्यांची प्रकृती थोडी वेगळी होती. काही राण्या त्यांना डोकावून पाहत म्हणाल्या, "महाराज, ही फळे चवीला थोडी आंबट वाटतात. आपण इतके आंबट फळे का खावेत? आपल्या बागेत यापेक्षा जास्त गोड फळे आहेत." त्यांच्या वागण्यावरून
असे दिसून आले की त्यांना या फळांच्या दिव्यतेबद्दल काहीच माहिती नव्हते. राजांनी देखील संपूर्ण गोष्ट स्पष्ट केली नव्हती. त्यावेळी राजा तेजप्रताप आपली निराशा दूर करण्यासाठी आणि महर्षींच्या आदेशाचे पालन करण्यासाठी घाईत होते. ते काहीसे कठोरपणे म्हणाले, तुम्ही अनावश्यक वाद घालू नका. मी जसे शांतपणे सांगतो तसे करा. आत्ताच माझ्यासमोर ही फळे खा. राजाचा आदेश ऐकून त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या 6 राण्या गप्प झाल्या आणि इच्छा नसताना देखील ती फळे त्यांनी खाऊन टाकली. आता 7व्या राणीसाठी कोणतेच फळ उरले नव्हते. राजाने जाणून बुजून 7वे फळ नसल्याची गोष्ट लपवली किंवा एका राणीला फळ मिळणार नाही हे निश्चित झाले होते. पण नशिबाचा खेळ होता. राजा कदाचित उपाय शोधत होता. राजाने जाणून बुजून 7वे फळ नसल्याची गोष्ट लपवली किंवा एका राणीला फळ मिळणार नाही हे निश्चित झाले होते. पण हा सगळा नशिबाचा खेळ होता. राजा कदाचित उपाय शोधत होता. 7वे फळ तिथे नाही या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत त्याने त्या 6 फळांमधून एक आंबा उचलला, जो कदाचित राण्यांपैकी एकाने पूर्णपणे खाल्लेला नव्हता किंवा बाजूला ठेवला होता. आणि तो एका दासीला देत म्हणाला, हे फळ घ्या आणि ते 7व्या राणीला द्या आणि तिला लगेचच खाण्यास सांगा. आता इथे नशिबाने आणखी एक विचित्र वळण घेतले. ज्या दासीकडे हे काम सोपवण्यात आले होते ती थोडी वयस्कर होती आणि तिला थोडे कमी ऐकू येत होते. तिला राजाचे शब्द स्पष्टपणे ऐकू आले नाहीत. तिने आंबा द्या हे शब्द आंब्याचे सरबत बनवून द्या असे समजले. कदाचित आंब्यांबद्दल ऐकल्यानंतर तिला वाटले असेल की सरबत चांगला राहील. तिला असेही वाटले असेल की राजाने ते गुप्त ठेवण्यास सांगितले आहे. परंतु या संपूर्ण घटनेत कोणालाही, अगदी राजालाही कल्पना नव्हती की हा आंबट आंबा किंवा त्याचे सरबत मिळवणारी 7वी राणी आधीच गर्भवती आहे. हा योगायोग होता किंवा कदाचित तो काही दैविक खेळ होता. तिला काही काळापासून आजारी वाटत होते आणि राजवाड्यातील वैद्यांनी ती आई होणार असल्याची पुष्टी केली होती. ही बातमी अजून राजापर्यंत अधिकृतपणे पोहोचली नव्हती. त्या ऐकू न येणाऱ्या दासीने आंबट आंब्याचा सरबत अत्यंत प्रामाणिकपणे आणि तत्परतेने तयार केला. तिला वाटलं की राजाने ते खास पाठवले असल्याने तिने ते चांगले तयार करावे. मग तिने एका चांदीच्या ग्लासात सरबत छानपणे ओतला आणि 7व्या राणीच्या कक्षात घेऊन आली. राणी त्या वेळेस विश्राम करत होती. दासी सरबत देत म्हणाली, महाराणी, राजाने हे सरबत खास तुमच्यासाठी पाठवले आहे आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न न विचारता ते लगेचच पिण्याची कडक सूचना दिली आहे. 7वी राणी खूप निष्पाप, शांत आणि दृढ होती. तिने कधीही राजाच्या आज्ञेचे उल्लंघन केले नव्हते. तिने विचार केला की जर महाराजांनी ते पाठवले असेल तर काहीतरी खास कारण असेल किंवा कदाचित हे माझ्या आरोग्यासाठी असेल. तिने दासीच्या हातातून ग्लास घेतला आणि कोणताही प्रश्न न विचारता एका दमात आंबट आंब्याचा सरबत प्यायला. तो सरबत प्यायल्याबरोबर तिला पोटात काहीतरी विचित्र त्रास जाणवला. थोडेसे पेटके येत होते. तिला वाटले कदाचित हे सरबताच्या आंबटपणामुळे झाले असेल आणि तिने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. अशा प्रकारे हे रहस्य राजवाड्यात उलगडले नाही की 6 राण्यांनी दिव्य फळ खाल्ले होते आणि 7वी राणी जी आधीच गर्भवती होती तिने फक्त एक सामान्य आंबट आंब्याचा सरबत प्यायला होता. मग वेळ त्याच्या गतीने जात राहिला. दिवस आठवड्यात बदलले, आठवडे महिन्यात बदलले. लवकरच राजवाड्यात आनंद पसरू लागला. ज्या 6 राण्यांनी दिव्य फळ खाल्ले होते त्या सर्वांना गर्भधारणेची चिन्हे दिसू लागली. संपूर्ण राजवाड्यात उत्सवाचे वातावरण होते. राजा तेजप्रतापची वर्षानुवर्षे इच्छा पूर्ण होत असल्याचे दिसत होते. 7व्या राणीची गर्भधारणा देखील नैसर्गिकरित्या वाढत होती. मग एके दिवशी तो शुभ क्षण आला ज्याची संपूर्ण राज्य वाट पाहत होते. त्या सुमारास ज्या 6 राण्यांनी दैवी फळं खाल्ले होते त्यांनी निरोगी आणि देखण्या राजपुत्रांना जन्म दिला. 6 पुत्रांच्या जन्मामुळे संपूर्ण राजवाड्यात आणि संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा झाला. अभिनंदनाचा वर्षाव झाला. मिठाई वाटण्यात आली आणि गरिबांना देणग्या देण्यात आल्या.
राजा तेजप्रताप अत्यंत आनंदी होते. परंतु या अफाट आनंदाच्या दरम्यान एक घटना घडली, ज्यामुळे सर्व आनंदावर पाणी फेकले गेले. काही वेळातच 7व्या राणीनेही एका मुलाला जन्म दिला. परंतु हे मूल सामान्य मानवी बाळासारखे नव्हते. त्याचे स्वरूप विचित्र होते. त्याची शरीरयष्टी माकडाच्या बाळासारखी होती. सुईणीने मुलाला पाहताच ती भीतीने आणि आश्चर्याने ओरडली. ही बातमी संपूर्ण राजवाड्यात वणव्यासारखी पसरली. एकीकडे 6 राजपुत्रांच्या जन्माचा आनंद साजरा होत असताना दुसरीकडे 7व्या राणीच्या खोलीत भीती, तिरस्कार आणि अशुद्धता पसरू लागली. जणू संपूर्ण राजवाड्यात गोंधळ उडाला होता. हे कसे घडू शकते हे लोकांना समजत नव्हते. जेव्हा राजा तेजप्रतापला ही अविश्वसनीय आणि भयानक बातमी कळली की त्यांचे 6ही पुत्र देवकुमारासारखे सुंदर आणि सामान्य मानव होते, परंतु त्यांचा 7वा मुलगा माकडासारखा कसा झाला, तेव्हा ते स्तब्ध झाले. त्यांचा सर्व आनंद एका क्षणात रागात, निराशेत आणि खोल अशुभ शकुनाच्या भीतीत बदलला. त्यांना वाटलं की 7वी राणी नक्कीच दुर्दैवी आहे. तिच्या काही पापामुळे किंवा चुकींमुळे अशी आपत्ती आली आहे. कदाचित तिच्यामुळेच दिव्य फळाचा परिणाम देखील नष्ट झाला असावा. त्यांचा विवेक क्रोध आणि अंधश्रद्धेने दबला गेला. हे सर्व त्यांच्या चुकीमुळे घडले आहे हे ते विसरले होते. कसलाही विचार न करता त्यांनी ताबडतोब त्यांच्या सर्वात कठोर आणि बलवान सेनापतीला बोलावले आणि गर्जनेने आदेश दिले. ऐका सेनापती, ज्या राणीने या कुळाचे नाव कलंकित केले आहे, जिने या अशुभ प्राण्याला जन्म दिला आहे, त्या दुर्दैवी राणीला या राजवाड्यातून बाहेर फेकून द्या. तिला राज्याच्या सीमेबाहेर एखाद्या ठिकाणी जीर्ण झोपडीत फेकून द्या आणि तिच्या माकडासारख्या दिसणाऱ्या बाळालाही तिच्याच सोबत फेकून द्या. आम्हाला असे माकडाचे बाळ नको आहे. आमच्याच डोळ्यासमोर कुळाची बदनामी होते. माझे 6 निरोगी आणि देखणे राजपुत्र माझ्यासाठी पुरेसे आहेत. जा, ताबडतोब माझी आज्ञा पाळा. राजाचा राग आणि आज्ञा इतक्या भयंकर होत्या की कोणीही काहीही बोलण्याची हिंमत केली नाही किंवा राणीची बाजूही घेतली नाही. सेनापती देखील राजाची आज्ञा पाळण्यास भाग होता. जड अंतकरणाने तो काही सैनिकांसह त्या गरीब राणीकडे गेला, जी अद्याप प्रसूती वेदनेतून पूर्णपणे बरी देखील झाली नव्हती. तिला व तिच्या नवजात माकडासारख्या दिसणाऱ्या तिच्या बाळाला अत्यंत अपमानकारक स्थितीत महालाच्या बाहेर काढण्यात आले. त्यांना राज्याबाहेर काढून जंगलातील किनारी एका जीर्ण झोपडीत सोडून दिले, जिथे त्या 7व्या राणीला कोणतेही सुख नव्हते आणि तिच्या नवजात माकडासारख्या बाळाची काळजी घेणारे कोणीही नव्हते. नशिबामुळे बिचारी 7वी राणी लाज आणि दुःखाने तुटून गेली होती. ती त्या अंधारात ओल्या झोपडीत राहू लागली, रडत आणि तिच्या नशिबाला शिव्याशाप देत. दिवसरात्र ती देवाचे स्मरण करत असत आणि प्रार्थना करत असत. अरे देवा, हे माझ्या निर्माणकर्त्या, तू माझी अशी कोणती परीक्षा घेत आहेस? मी असे कोणते पाप केले ज्याच्यासाठी तू मला अशी शिक्षा दिलीस? तू मला या तुरुंगात, या अपमानात का टाकलेस? प्रत्येकजण माझ्या निष्पाप मुलाचा इतका द्वेष का करतो आहे? तो असा जन्मला यात त्याचा काय दोष आहे? पण मग तिच्या आतली आई जागी व्हायची. ती तिच्या माकडासारख्या मुलाला मिठी मारून म्हणायची, पण मी एक आई आहे. माझे हृदय दगडासारखे कसे असू शकते? अर्थात माझा मुलगा जगाच्या नजरेत माकडासारखा दिसतो, पण तो माझा स्वतःचा मुलगा आहे, माझाच एक भाग आहे. जग त्याला नकारू शकेल, पण मी त्याला कधीही नकारणार नाही. मी त्याला वाढवीन, कितीही वेदना सहन कराव्या लागल्या तरीही. आणि या संकल्पाने एकेकाळी राजवाड्यांमध्ये राहणारी राणी आता एक निर्वासित दुःखी आई बनली आणि तिच्या अनोख्या मुलाला वाढवू लागली. काळाचे चक्र त्याच्या गतीने फिरत राहिले. काळ कुणासाठीही थांबत नाही. काही वेळातच अनेक वर्षे निघून गेली. राजवाड्यात राजा तेजप्रतापचे 6 राजपुत्र राजेशाही शैलीत आणि लाडाने हळूहळू वाढत गेले आणि त्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यात आले. त्यांना शस्त्रे आणि शस्त्रांचे ज्ञान शिकवले गेले. ते देखणे आणि निरोगी दिसत होते, परंतु
कदाचित अतिसुविधांमुळे ते काहीसे गर्विष्ठ आणि इतरांबद्दल असंवेदनशील बनले होते. इकडे जंगलाच्या काठावर असलेल्या त्या एकाकी झोपडीत 7व्या राणीच्या संरक्षणाखाली तो माकडासारखा मुलगा मोठा झाला होता. शारीरिकदृष्ट्या तो अजूनही माकडासारखाच चपळ आणि खेळकर दिसत होता, परंतु त्याच्या डोळ्यात एक विचित्र शहाणपण आणि करुणा होती. त्याच्या आईने दिलेल्या संगोपनामुळे तो स्वभावाने अत्यंत दयाळू आणि दानशूर झाला होता. तो त्या झोपडीभोवतीच्या गावातील लोकांना खूप निस्वार्थपणे मदत करायचा. कधी तो एखाद्या वृद्ध महिलेला दूरच्या विहिरीतून पाणी आणण्यास मदत करायचा, तर कधी लाकडाचा गठ्ठा वाहून नेण्यास मदत करायचा. कधी तो आजारी मुलासाठी जंगलातून औषधी वनस्पती शोधायचा, तर कधी तो एका असह्य वृद्धाला त्याची काठी बनवून मार्ग दाखवायचा. त्याचे विचित्र शारीरिक स्वरूप असून त्याच्या चांगल्या कृत्यांमुळे आणि मदत करणाऱ्या स्वभावामुळे गावातील काही लोक त्याच्यावर प्रेम करू लागले होते. तथापि बहुतेक लोक अजूनही त्याला विचित्र आणि अशुभ मानत होते. तो त्याच्या आईचे जग होता आणि त्याची आई त्याचे. एके दिवशी झोपडीजवळून जाताना वानर राजकुमाराने त्याचे 6 भाऊ, जे सुंदर राजकुमार बनले होते, सुंदर कपडे घातलेले, घोडेस्वारी करणारे, हातात पुस्तके आणि हस्तलिखिते घेऊन त्याने त्यांना त्यांच्या गुरूंच्या आश्रमात जाताना पाहिले. त्याच्या मनात ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा, तीव्र तळमळ निर्माण झाली. त्याने विचार केला, तोही अभ्यास का करू नये, त्यालाही जग का समजू नये. तो उत्साहाने भरलेल्या त्याच्या झोपडीत त्याच्या आईकडे धावत आला आणि त्याच्या अडखळत्या पण भावनिक आवाजात म्हणू लागला, आई, अगं आई, मी नुकतेच माझे भाऊ पाहिले. ते सर्व शिकणार आहेत. आई, मलाही शिकायचं आहे. मलाही अभ्यासाची खूप आवड आहे. मलाही त्यांच्यासारखे ज्ञान मिळवायचे आहे. तू मलाही अभ्यासाला पाठवशील का? त्याची आई 7वी राणी, जी आता आयुष्यातील चढउतारांमुळे अधिक शांत आणि अनुभवी झाली होती, तिने तिच्या मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तिच्या डोळ्यात प्रेमासोबतच एक खोल वेदनाही होती. ती दुःखी स्वरात म्हणाली, माझ्या प्रिय बाळा, मी तुला किती वेळा समजावून सांगू, जगाच्या नजरेत तू इतर कोणत्याही माणसासारखा नाहीस. हे कसे समजावून सांगू? तुला माझी असहाय्यता, माझे दुःख का समजत नाही? वानर राजकुमार निरागसपणे म्हणाला, आई, मग मी माणसासारखा दिसत नाही तर काय झालं? माझं हृदय माणसासारखं आहे. माझा आत्मा शिकू इच्छितो. मी माणूस नाही, पण मी अभ्यासही करू शकतो. ज्ञानावर कोणाची मक्केदारी नाही. एक दीर्घ श्वास घेत ती म्हणाली, बाळा, जग खूप कठोर आहे. कोणीही तुला कोणत्याही गुरुकुलात किंवा शाळेत प्रवेशही देणार नाहीत. लोक तुझी चेष्टा करतील, तुला चिडवतील, तुला दगडफेक करतील. मी हे सर्व कसे सहन करू शकेन? मला तुझे कोमल हृदय या गोष्टींमुळे दुःखी व्हायला नको असं वाटतंय. माकड राजकुमार काही वेळ गप्प राहिला. मग त्याच्या डोळ्यात एक नवीन चमक आली. तो म्हणाला, ठीक आहे आई, जर मी बाहेर जाऊ शकत नसेन तर काहीच हरकत नाही. तू असे कर, कुठून तरी काही पुस्तके आण. 30 पुस्तके जी माझे भाऊ वाचतात, आणि मग तू मला शिकव. मी तुझ्याकडूनच शिकेन. मी वचन देतो, मी बाहेर जाऊन कोणालाही त्रास देणार नाही, कोणासाठीही हसण्याचे कारण बनणार नाही. माझ्या प्रिय आई, कृपया सहमत हो. कुठून तरी मला पुस्तके आण. मला खरोखर अभ्यास करायचा आहे. मला शिकायचं आहे. तिच्या मुलाच्या शिकण्याची तीव्र इच्छा आणि त्याची निष्पाप विनंती पाहून तिने एका जुन्या शिक्षकाकडून किंवा जाणाऱ्या व्यापाऱ्याकडून काही जुने पुस्तके आणि अक्षरे शिकण्याच्या पुस्तिका आणल्या आणि तिच्या मुलाला दिल्या. आणि मग ती स्वतः, जी एकेकाळी राजवाड्यात दासींना तिची सेवा करायला लावत असे, आता तिच्या झोपडीच्या कच्च्या जमिनीवर बसून तिच्या माकडासारख्या दिसणाऱ्या मुलाला अक्षरे शिकवू लागली. त्याला गोष्टी सांगू लागली. त्याला धर्म आणि नीतिमत्तेच्या गोष्टी शिकवू लागली. तो वानर राजकुमार खूप हुशार निघाला. तो सर्व काही खूप लवकर शिकायचा.
त्याचे समर्पण आणि बुद्धिमत्ता पाहून त्याची आई खूप आनंदी होती, पण त्याचबरोबर त्याच्या भविष्याला घेऊन थोडी चिंतेत होती. एक दिवस माकड राजकुमाराचे 6 भाऊ राजकुमार आपल्या गुरुकुलातून महालात परतत होते. तेव्हा त्यांची नजर त्या राज्याबाहेरील झोपडीवर पडली. त्यांनी कुतूहलाने तिकडे पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी पाहिले की दरवाजावर बसलेला तोच माकड, ज्याला ते आपला भाऊ मानण्यातही कसरत होते, तो तिथे एकाग्रतेने पुस्तके वाचत बसला आहे आणि त्याची आई त्याला काहीतरी समजावून सांगत आहे. हे दृश्य पाहून ते 6 राजपुत्र खूप आश्चर्यचकित झाले आणि त्याहूनही अधिक त्यांना हेवा आणि राग आला. ते आपापसात कुजबुजू लागले, त्याचे धाडस पहा, आम्ही राजपुत्र आहोत, आम्ही माणसे आहोत, म्हणूनच आम्ही अभ्यास करायला जातो, हा आमचा हक्क आहे. पण हे पहा, गावाबाहेर राहणारा हा माकड, एक प्राणी ज्याला वडिलांनी मूर्ख म्हणत फेकून दिलं होतं, तो देखील पुस्तके वाचून आमच्यासारखा सुशिक्षित माणूस बनू इच्छितो. तो आमच्या बरोबरी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना हे त्यांच्या अभिमानाच्या विरुद्ध वाटले. ते लगेचच त्यांच्या घोड्यावर स्वार होऊन राजवाड्यात पोहोचले आणि थेट त्यांचे वडील राजा तेजप्रताप यांच्याकडे गेले आणि तक्रार करू लागले. ते त्यांच्या बोलण्यात आणखी मसालेदारपणा आणत म्हणाले, बाबा, एक आपत्ती येत आहे. आम्ही गुरुकुलात जात आहोत आणि तुमच्या आज्ञेनुसार शिक्षण घेत आहोत, कारण आम्ही मानव आहोत, आम्ही तुमचे पुत्र आहोत. पण बघा, ज्या माकडाला तुम्ही गावातून हाकलून लावले होते, तो आता पुस्तके वाचत आहे. तो आमच्यासारखाच शिकलेला आहे. तो कदाचित सिंहासनावर दावा करू इच्छित असेल. तो आमच्या बरोबरीचे असण्याचे धाडस करत आहे. हे ऐकून राजा तेजप्रताप खूप रागावले. त्यांना वाटलं की हा त्यांच्या राजेशाही अभिमानाचा अपमान आहे. ते मनात विचार करू लागले की हा माकड माझ्या प्रतिष्ठेचा अपमान करत आहे, त्याला थांबवायला हवे. त्यांचा विवेक पुन्हा एकदा क्रोध आणि अहंकाराने दबला होता. राजाने ताबडतोब त्यांच्या सेनापतीला बोलावले आणि कठोर स्वरात आदेश दिला, सेनापती, आत्ताच जा आणि त्या निर्भय माकडाला पकडा. त्याला साखळ्यांनी बांधा आणि माझ्या समोर हजर करा. जर तो येण्यास नकार देत असेल किंवा विरोध करत असेल तर त्याला तिथेच गोळ्या घाला. त्याची सावलीही माझ्या राजवाड्यावर पडू नये. राजाच्या आज्ञेचे पालन करून सेनापती काही सशस्त्र सैनिकांसह ताबडतोब झोपडीकडे निघाले. जेव्हा ते झोपडीजवळ पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की वानर राजकुमार अजूनही त्याच्या पुस्तकात मग्न आहे. सैनिकांनी त्याला घेरले आणि त्याला पकडले आणि दोरीने बांधायला सुरुवात केली. वानर राजकुमार आश्चर्यचकित झाला. त्याने शांत आवाजात विचारलं, तुम्ही लोक मला असे का बांधत आहात? मी काय गुन्हा केलाय? सेनापती कठोर स्वरात म्हणाला, शांतपणे ये. आमच्या राजाने आम्हाला तुला पकडून ताबडतोब राजवाड्यात घेऊन जाण्याचा आदेश दिला आहे. वानर राजकुमार दोऱ्यांकडे पाहून म्हणाला, पण मला बांधण्याची काय गरज आहे? मी असा कोणता गुन्हा केला आहे की मी घाबरून पळून जाईन? मी स्वतः तुमच्याबरोबर येण्यास तयार आहे. चला, मी तुमच्यासोबत राजवाड्यात असाच येतो. त्याची ती निडरता, शांती आणि समजदारीचे बोलणे ऐकून सेनापती आणि सैनिक खूप हैराण झाले. त्यांना वाटलं नव्हतं की ज्याला ते फक्त प्राणी समजत होते तो इतक्या स्पष्टतेने आणि धाडसाने बोलेल. तरीही राजाच्या आदेशाचे पालन करावेच लागले. त्या सैनिकांनी राजकुमाराला सोबत घेतले आणि त्याला बांधून न ठेवता राजवाड्याकडे चालू लागले. वानर राजकुमार त्यांच्यासोबत शांतपणे कोणत्याही भीतीशिवाय चालत गेला. जेव्हा ते राजदरबारात पोहोचले तेव्हा राजा तेजप्रताप रागावलेल्या स्थितीत सिंहासनावर बसले होते. त्यांचे 6 पुत्रही तिथे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर विजयाची भावना होती. समोर वानर राजपुत्राला पाहून राजाचा राग आणखी भडकला. ते गर्जना करत म्हणाले, अरे वानर, माझे राजपुत्र गुरुकुलात शिकण्यासाठी जातात. तीच पुस्तके वाचण्याची तुझी हिंमत कशी झाली? माझ्या आज्ञा मोडण्याची तुझी हिंमत झाली तरी कशी? तू तुझा दर्जा विसरलास का? तुला माहीत नाही का की तुझे काय हाल करू शकतो मी? तुझी हिंमत तरी कशी झाली? राजाने आपले बोलणे पूर्ण देखील केले नव्हते तोपर्यंत वानर राजकुमाराने विना अडखळत स्पष्ट भेदक आवाजात उत्तर दिले, का बाबा, मी तुमचा मुलगा नाही का?
मला ज्ञान मिळवण्याचा अधिकार नाही आहे का? बाबा शब्द ऐकून राजा तेजप्रताप आणि संपूर्ण राजदरबार स्तब्ध झाला. राजा आश्चर्यचकित झाले आणि काळजीत पडले की हा वानर स्वतःला माझा मुलगा का म्हणत आहे? ही कोणती आपत्ती आहे? वानर राजपुत्राने आपले बोलणे चालू ठेवले. त्याच्या आवाजात वेदना आणि न्यायाची मागणी होती. बाबा, तुम्ही विसरलात का? तुम्ही स्वतःच आम्हा आई आणि मुलाला या महालातून हाकलून लावले, कारण माझे रूप इतरांसारखे नाही. मी तुमचा तोच 7वा दुर्दैवी मुलगा आहे, ज्याला जग माकड म्हणते. मग काय झालं? जर माझं शरीर वेगळं असेल तर माझ्या मनात काही इच्छा असूच शकत नाहीत का? मला ज्ञानाची तहान असू शकत नाही का? तुमच्या 6 मुलांनी अभिमानाने शिक्षण घ्यावे आणि मी अज्ञानाच्या अंधारात जगावे? मी तुमचा मुलगा आहे बाबा. तुमच्या नसांचे रक्त माझ्यात आहे. मग माझ्यावर हा अन्याय का होत आहे? जे चांगले दिसतात त्यांनाच ज्ञानाचा अधिकार आहे का? वानर राजकुमाराचे तर्कपूर्ण, वेदनादायक आणि खरे शब्द थेट राजा तेजप्रतापच्या हृदयावर आदळले. त्याच्या डोळ्यात सत्याचे तेज होते. त्याच्या आवाजात न्यायाची याचना होती. हे ऐकून राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना त्यांच्या क्रूरतेची, त्यांच्या अन्यायाची आणि त्यांच्या भूतकाळाची खोलवर जाणीव झाली. त्यांना आठवलं की त्यांनी कोणताही विचार न करता स्वतःच्या पत्नीला आणि स्वतःच्या निष्पाप मुलाला केवळ त्याच्या सौंदर्यासाठी कसे सोडून दिले होते. त्यांचे मन पश्चातापाने भरून आले. त्यांनी ताबडतोब त्यांच्या सेनापतीला आदेश दिला, सेनापती, त्याच आदराने, त्याच सन्मानाने माझ्या 7व्या राणीलाही या राजवाड्यात परत आणावे. त्यांना त्यांचे योग्य स्थान आणि अधिकार दिले पाहिजेत. आणि ऐका, आजपासून हा वानर माझा मुलगा नाही तर माझा साथीदार राजपुत्र आहे आणि तो देखील त्याच राजवाड्यात राहील. त्याला देखील राजपुत्रांसारखे शिक्षण आणि आदर मिळेल. राजाचा आदेश ऐकताच 6 राजपुत्रांचे चेहरे फिके पडले, पण ते काहीही बोलू शकले नाहीत. सेनापती ताबडतोब 7व्या राणीला आणण्यासाठी निघाला. मग राजाने जे काही आदेश दिले होते ते करण्यात आले. 7व्या राणीला बऱ्याच वर्षांनी राजवाड्यात पुन्हा आदर मिळाला. वानर राजकुमाराचे भाऊ अजूनही गुप्तपणे त्यांचा हेवा करत असले तरीही वानर राजकुमारही राजवाड्यात राहू लागला. राजाने त्याच्यासाठी सर्वोत्तम शिक्षकांची व्यवस्था केली आणि लवकरच त्याने त्याच्या समर्पणाने आणि बुद्धिमत्तेने सर्वांना प्रभावित केले. काळाचे चक्र फिरत राहिले. राजाचे 6 पुत्र शिक्षित झाले, शस्त्रकलेत पारंगत झाले आणि पूर्णपणे बुद्धिमान आणि लग्नासाठी पात्र झाले. राजा तेजप्रताप यांनी विचार केला की आता त्यांच्या लग्नाची व्यवस्था करावी, जेणेकरून भविष्यात राजाला योग्य राजकन्या आणि उत्तराधिकारी मिळतील. एका शुभ दिवशी राजाने आपल्या 6 मुलांना बोलावले. त्यांना एकत्र केले आणि म्हणाले, मुलांनो, आता तुम्ही सर्वजण मोठे झाले आहात आणि सक्षम देखील झाला आहात. मी ठरवले आहे की आता तुम्ही लग्न करावे. म्हणून तुम्ही सर्वांनी एक चांगला घोडा घ्या, शस्त्रे सज्ज व्हा आणि जा. दूरच्या देशांमध्ये प्रवास करा, वेगवेगळ्या ठिकाणी जा. तुम्हाला सर्वांना स्वतःसाठी योग्य, सुंदर आणि प्रतिभावान राजकुमारी शोधावी लागेल, ज्या राजकन्यांशी तुमचे लग्न मोठ्या थाटामाटात साजरे केले जाईल. ही तुमच्या आयुष्याची एक महत्त्वाची परीक्षा आहे. जा आणि विजयी होऊन परत या. वडिलांचा आदेश ऐकून 6 राजपुत्र आनंदी झाले. त्यांनी त्यांच्या प्रवासाची तयारी सुरू केली. ही बातमी राजवाड्यात वाऱ्यासारखी पसरली. जेव्हा वानर राजकुमाराला कळले की त्याचे 6 भाऊ स्वतःसाठी वधू शोधणार आहेत, तेव्हा तो धावतच त्याच्या 7व्या राणी आईकडे गेला आणि म्हणाला, आई, माझे भाऊ राजकुमार्या शोधायला जात आहेत. मलाही त्यांच्यासोबत जायचे आहे. मला पण बघायचे आहे की जग कसे आहे, राजकुमार्या कशा असतात. त्याच्या आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले, माझ्या लाडक्या बाळा, तू का आग्रह करतोस? एकतर तुझे रूप असे आहे आणि तू नेहमीच अशा गोष्टींचा आग्रह धरतोस ज्या कदाचित तुझ्यासाठी योग्य नसतात. बाळा, तू कुठे लग्न करणार आहेस? कोणता राजा आपल्या राजकुमारीचा हात माकडासारख्या दिसणाऱ्या राजकुमाराला देईल?
तू स्वतःला व्यर्थ का दुखावतोस बाळा? वानर राजकुमार निरागसपणे म्हणाला, आई, मलाही एक हृदय आहे. मलाही माझ्या भावांसारखे जीवन जगायचे आहे. मला जग पाहायचे आहे. मी कुठे खरोखर लग्न करणार आहे? मी तर फक्त त्यांच्यासोबत फिरून यात्रेचा आनंद घेऊन परत येईन. सातवी राणी तिच्या मुलाची इच्छा समजून घेत होती. तिला माहीत होते की तिचा मुलगा फक्त बाह्यता वेगळा आहे, आतून तो कोणत्याही राजकुमारापेक्षा कमी नाही. तिने धाडस केले आणि राजा तेजप्रतापाकडे गेली आणि हात जोडून म्हणाली, महाराज, माझी एक विनंती आहे. माझ्या मुलाला, तुमच्या 7व्या राजकुमारालाही त्यांच्या भावांसोबत या प्रवासात जाण्याची तीव्र इच्छा आहे. तो म्हणतो की तो फक्त त्यांच्यासोबत फिरू इच्छितो. कृपया त्याला सोबत जाऊ द्या. त्याची खूप इच्छा आहे. आणि महाराज, तुम्हाला माहीत आहे की तो खूप बुद्धिमान आणि धाडसी आहे. तो वाटेत त्याच्या भावांची खूप काळजी घेईल. त्यांना एकटे वाटणार नाही. राजाने काही क्षण विचार केला. त्यांना आता त्यांच्या 7व्या मुलाच्या बुद्धिमत्तेवर आणि क्षमतेवर विश्वास बसू लागला होता. त्यांना वाटलं की कदाचित या प्रवासाच्या अनुभवामुळे त्याचा आत्मविश्वास देखील आणखी वाढेल. ते म्हणाले, ठीक आहे राणी, तुझ्या आज्ञेनुसार मी त्याला जाण्याची परवानगी देतो. मग त्यांनी सैनिकांना आदेश दिला की वानर राजकुमारासाठी देखील एक चांगला आणि प्रशिक्षित घोडा मागवा आणि त्याला प्रवासासाठी आवश्यक असलेल्या गोष्टीही द्या. दुसऱ्या दिवशी एका शुभवेळी राजाचे 6 राजपुत्र पूर्ण तयारीने त्यांच्या घोड्यांवर बसले. वानर राजपुत्रही उत्साहाने त्याच्या घोड्यावर बसला. राजा आणि राणीने सर्वांना आशीर्वाद दिला आणि त्यांना निरोप दिला. राजाचे 6 राजपुत्र त्यांच्या घोड्यांवर स्वार झाले आणि जंगलाकडे जाऊ लागले. राजवाड्यापासून काही अंतरावर जाताच त्यांना वाटलं की वानर राजपुत्र त्यांच्या मागे राहिला आहे. तेव्हा ते आपापसात कुजबुजू लागले. बरं झालं तो वानर आपल्यासोबत नाही आला. असेच व्यर्थ बोलत राहिला असता आणि आपली सगळी मजा व्यर्थ घालवली असती. माहीत नाही की वडिलांनी त्याला आमच्यासोबत पाठवण्याचा निर्णय का घेतला. ते अजूनही याबद्दल बोलत असतानाच मागून घोड्याच्या धावण्याचा आवाज ऐकू आला आणि क्षणार्धात घोड्यावर बसलेला वानर राजपुत्र यांच्या समोर आला. तो हसत म्हणाला, भाऊ, तुम्ही कुठे जात आहात मला सोडून? मलाही तुमच्यासोबत यायचं आहे आणि पहा, मी आलो आहे. अचानक समोर त्याला पाहून 6 भाऊ खूप रागावले. त्यांना वाटलं की तो मुद्दाम त्यांचा पाठलाग करत आहे. ते सर्व त्यांच्या घोड्यांवरून खाली उतरले आणि त्याला घेरत म्हणाले, तुझी एवढी हिंमत? आम्हाला वाटलं होतं की आम्ही तुझ्यापासून सुटलो आहोत. आत्ताच इथून निघून जा. आम्ही तुला कधीही आमच्यासोबत घेणार नाही. तो आमच्या लायकच नाही आहेस. वानर राजकुमाराचा चेहरा फिका पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो दुःखी स्वरात म्हणाला, भावांनो, मी तुमचे काय नुकसान केले आहे? तुम्ही माझा द्वेष इतका का करता? मीही तुमचा भाऊ आहे. मलाही तुमच्यासोबत यायचं आहे. मला तुमच्यासोबत जाऊ द्यात. मी तुमच्या राजकन्यांमध्ये वाटा नाही मागणार. मी फक्त तुमच्यासोबत फिरेन, जग बघेन आणि मग परत येईन. मला राजवाड्यात एकटे राहावेसे वाटणार नाही. राजकुमारांपैकी सर्वात मोठा, जो स्वभावाने जास्त क्रूर होता, तो म्हणाला, थांब, तू अशा बोलण्याने थांबणार नाहीस. तुझी जागा आमच्यासोबत नाही तर दुसरीकडे कुठेतरी आहे. बाकीचे राजपुत्रही त्याच्यात सामील झाले. ते पुढे गेले आणि जबरदस्तीने वानर राजपुत्राला घोड्यावरून खाली आणले. वानर राजपुत्राने विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण तो एकटा होता आणि ते 6 होते. त्यांनी त्याला जवळच्या एका मजबूत झाडाच्या खोडाजवळ ओढले आणि जाड दोरीने घट्ट बांधले. मग ते उपहासाने हसले आणि म्हणाले, हो, आता सगळं ठीक आहे. तू इथे जंगलातील प्राण्यांमध्ये चांगला दिसतोस. जोपर्यंत आम्ही राजकन्यांसह परत येत नाही तोपर्यंत तू या झाडाचे सौंदर्य वाढवशील. असे म्हणत ते क्रूरपणे हसले आणि त्यांच्या घोड्यांवर स्वार झाले आणि त्याला असह्यपणे सोडून पुढे निघाले. वानर राजकुमाराच्या डोळ्यात अपमान आणि दुःखाचे अश्रू आले. असह्यपणे त्याने दोरीपासून मुक्त होण्याचा प्रयत्न केला, परंतु ते खूप घट्ट बांधलेले होते. त्याला त्याच्या भावांच्या क्रूरतेचे आश्चर्य वाटले. दुसरीकडे 6 भाऊ आनंदी होते की त्यांनी वाटेतील काटा काढून टाकला आहे.
ते कोणतेही चिंता न करता पुढे जात होते. ते थोडे अंतर गेले होते तेव्हा अचानक घनदाट जंगलाच्या मधोमध घोड्यावर स्वार झालेल्या सशस्त्र दरोडेखोरांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला. दरोडेखोरांची संख्या जास्त होती आणि ते खूप क्रूर दिसत होते. त्यांनी राजपुत्रांना सर्व बाजूंनी वेढले. अरे, आज आपले नशीब बदलले आहे. हे राजपुत्र एखाद्या मोठ्या राजाचे राजपुत्र वाटतात. त्यांच्याकडून आपल्याला खूप काही पैसे, दागिने आणि खंडणी मिळेल. चला मित्रांनो, आपण त्यांना लुटूया आणि पकडूया. भक्तांनो, तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तर भगवान शिवा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे फळ देतील. डाकूंनी क्षणार्धात 6 राजपुत्रांवर हल्ला केला. राजपुत्रांनी लढण्याचा प्रयत्न केला, पण ते डाकूंसमोर टिकू शकले नाहीत. डाकूंनी त्यांना घोड्यांवरून खाली फेकले. त्यांची शस्त्रे हिसकावून घेतली. त्यांनी त्यांच्या सर्व मौल्यवान वस्तू लुटल्या आणि त्यांना दोरीने बांधले. मग डाकू त्यांना त्यांच्यासोबत त्यांच्या ठिकाणाकडे ओढून घेऊन जाऊ लागले. वाटेत योगायोगाने ते त्याच झाडाजवळून गेले जिथे वानर राजकुमार अजूनही बांधलेला होता. डाकूंनी त्या असह्य वानर राजकुमाराला त्या झाडाला बांधलेले पाहिले. डाकूंचा नेता, जो कदाचित स्वभावाने पूर्णपणे वाईट नव्हता, तो त्याला पाहून स्तब्ध झाला. त्याने विचार केला की या बिचारा मुक्या प्राण्याला असं कुणी बांधलं आहे. नक्कीच या दृष्ट गर्विष्ठ राजपुत्रांनी त्याला असं बांधलं असेल. या बिचाऱ्या प्राण्याचा काय दोष? त्याला त्या निष्पाप प्राण्याची दया आली. त्याने त्याच्या साथीदारांना आदेश दिला, अरे ऐका, जा आणि त्या बिचाऱ्या माकडाला झाडावरून सोडून द्या. मुक्तता मिळताच वानर राजपुत्राने सुटकेचा निश्वास सोडला आणि कृतज्ञतेने डाकूंकडे पाहिले. जेव्हा डाकूंचा काफिला राजपुत्रांसोबत पुढे जाऊ लागला तेव्हा वानर राजपुत्रही शांतपणे त्यांच्या मागे गेला. कदाचित त्याला त्याच्या भावांची काळजी वाटत असेल किंवा कदाचित तो डाकूंना घाबरत नसेल. डाकूंच्या नेत्याने मागे वळून पाहिले आणि म्हणाला, अरे, हा माकड तर आपल्या मागे येत आहे. असे दिसते की तोही आपल्यासोबत येऊ इच्छितो. काही हरकत नाही, त्याला आपण घेऊया. तो कोणालाही इजा करणार नाही. डाकू त्या 6 राजपुत्रांसह जंगलात खोलवर गेले, जिथे त्यांची डोंगरांमध्ये एक गुप्त गुहा होती. गुहेत आल्यावर डाकूंनी राजपुत्रांना आणखी घट्ट बांधले आणि त्यांच्यावर पहारा ठेवला. पण ते त्या वानर राजपुत्रावर प्रेम करू लागले. कदाचित त्याच्या निराळ्या रूपाने त्याने त्यांचे मन मोहिले होते. वानर राजकुमाराने त्यांची सेवा करायला सुरुवात केली. तो कधीकधी डाकूंच्या पायांना मालिश करायचा आणि कधीकधी ते थकल्यावर त्यांच्या डोक्याला देखील मालिश करायचा. तो त्यांच्यासाठी पाणी आणायचा, त्यांची लहान लहान कामे करायचा. डाकूंचा नेता अनेकदा म्हणायचा, बघा, हा प्राणी किती हुशार आणि चांगला आहे. तो या राजपुत्रांपेक्षा लाखो पटीने हुशार आहे. वानर राजपुत्र त्याच्या हुशारीने हळूहळू त्यांचा विश्वास जिंकत होता. एका रात्री जेव्हा सर्व दरोडेखोर दिवसभर लुटमारी केल्यानंतर गाढ झोपेत होते आणि पहारेकरी देखील झोपेत गेले होते, तेव्हा वानर राजपुत्राला संधी मिळाली. तो अतिशय काळजीपूर्वक कोणताही आवाज न करता त्याच्या झोपलेल्या भावांकडे गेला. त्यांची अवस्था पाहून त्याला दया आली. तो त्याच्या भावांची पूर्वीची क्रूरता विसरून गेला. त्याने त्याच्या ताकदीने त्यांच्या बांधलेल्या हातापायांचे दोर त्यांच्या दातांनी गुप्तपणे सोडले. जसे ते बंधनमुक्त झाले, वानर राजकुमाराने त्यांच्या कानात सांगितले, भावांनो, आवाज करू नका. आता येथून हळू आणि गुप्तपणे बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. कोणीही जागे होण्यापूर्वीच हालचाल करा. 6 राजपुत्रांना आश्चर्य वाटलं की ज्या भावाला त्यांनी मरण्यासाठी सोडले होते त्यानेच त्यांचे प्राण वाचवले. ते शांतपणे उठले. त्यापैकी एकाने हळुवारपणे विचारले, आपण या माकडाचे काय करावे? आपण त्याला इथेच सोडावे की त्याला आपल्यासोबत घेऊन जावे? दुसऱ्या भावांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. ते म्हणाले, नाही नाही, या माकडाने आपला जीव वाचवला आहे. हा आपला भाऊ आहे. याला आपण एकटे सोडले नाही पाहिजे. असे करूया की आपण याला आपल्यासोबतच घेऊन जाऊया. मग वानर राजकुमारासह 6 भाऊ शांतपणे गुहेतून बाहेर आले आणि अंधाऱ्या जंगलातून पुढे गेले. ते रात्रभर चालत राहिले. दरोडेखोरांच्या प्रदेशातून शक्य तितके दूर जाण्याच्या शोधात ते बरेच दूर गेले.
बरेच दूर गेल्यावर जेव्हा सकाळ उजाडू लागली तेव्हा त्यांना जंगलाच्या काठावर एक भव्य आणि प्रचंड राजवाडा दिसला. राजवाडा खूप सुंदर होता आणि तो एका समृद्ध राज्याची राजधानी असल्यासारखा वाटत होता. राजवाडा पाहून 6 राजपुत्रांना खूप आनंद झाला. त्यांना वाटलं की आता ते सुरक्षित आहेत आणि त्यांना इथे आश्रय मिळेल. ते उत्साहात म्हणाले, चला या राजवाड्यात जाऊया, येथील राजा आपल्याला नक्कीच मदत करेल. मग त्यांनी त्यांचा भाऊ वानर राजपुत्राकडे रागाने पाहिलं. त्यांचा स्वार्थ आणि अहंकार पुन्हा जागृत झाला. ते उद्धटपणे म्हणाले, आणि हो, तू या राजवाड्यात येण्याचा प्रयत्नही करू नकोस, समजलं? तू माकड आहेस. तुझी जागा राजवाड्यात नाही तर जंगलात आहे. जा, झाडावर उडी मार आणि फळे खा. तू आमचे जीव वाचवलेस म्हणून आम्ही त्याचे उपकार परत केले आहेत. आम्ही तुला आमच्यासोबत इतक्या लांब फिरायला आणले. उपकार संपले आहेत. आता तू इथून निघून जा, आमच्या नजरेतून दूर जा. त्याच्या भावांकडून पुन्हा तेच अपमानास्पद शब्द ऐकून वानर राजकुमाराच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्याला खूप वाईट वाटलं की त्यांचा जीव वाचवण्याबद्दल त्याला कृतज्ञतेऐवजी तिरस्काराची जागा देण्यात आली. मग तो जवळच्या एका दाट झाडाच्या सर्वात उंच फांदीवर जाऊन बसला आणि शांतपणे रडू लागला. त्याचे हृदय दुःख आणि एकाकीपणाने भरले होते. दुसरीकडे 6 राजपुत्र राजवाड्यात पोहोचले. दरबार सुरू होता. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली की ते अमरनगरचे राजपुत्र आहेत आणि राजकुमारीच्या शोधात निघाले होते. पण वाटेत दरोडेखोरांनी त्यांना लुटले. त्या राजवाड्याचा राजा खूप दयाळू आणि पाहुणचार करणारा होता. त्याने राजपुत्रांचे स्वागत केले. योगायोगाने त्या राजवाड्याच्या राजाला मुली होत्या. त्या 6 राजपुत्रांना त्याच्या दरबारात एकत्र पाहून राजा खूप आनंदी झाला. तो बराच काळ आपल्या मुलींसाठी योग्य वर शोधत होता. लगेच त्याच्या मनात विचार आला की हे 6 राजे त्याच्या 6 मुलींसाठी सर्वात योग्य आहेत. पण इथेही एक दुःखद कहाणी लपलेली होती. राजाला 7वी मुलगी होती, पण तिच्या जन्माच्या वेळी तिची आई 7वी राणी काही आजाराने मरण पावली. राजाने एक अशुभ लक्षण मानले आणि त्याच्या नवजात मुलीला दुर्दैवी मानले. त्याला वाटलं की तिच्यामुळेच त्याची प्रिय राणी मरण पावली आहे. म्हणूनच त्याने आपल्या मुलीला क्रूरपणे दुर्दैवी म्हटले आणि तिला राजवाड्यातून हकलवून लावले. आणि त्याने तिला एका वृद्ध आणि विश्वासू दासीच्या ताब्यात देऊन तिचे संगोपन केले आणि राजवाड्यापासून दूर जंगलाच्या काठावर असलेल्या एका छोट्या झोपडीत राहायला पाठवले. त्यानंतर राजाने तिची कधीही काळजी घेतली नाही, जणू ती त्याच्यासाठी मेली आहे. आता 6 राजपुत्रांना पाहून राजा विचार करू लागला, हा एक खूप चांगला योगायोग आहे. हे 6 राजपुत्र आहेत आणि माझ्याही लग्नाच्या वयाच्या 6 मुली आहेत. मी माझ्या 6 मुलींचे लग्न या 6 राजपुत्रांशी करेन. राजपुत्रांसाठी राजवाड्यातील सर्वोत्तम पाहुण्यांच्या खोल्या त्यांच्यासाठी उघडल्या गेल्या, जिथे मऊ मऊ पलंग ठेवले गेले, सुगंधी पाणी आणि उत्तम कपडे ठेवले गेले. दररोज विविध प्रकारची स्वादिष्ट पदार्थांनी आणि मिठाईंनी भरलेली ताटं त्यांना देण्यात आली. त्यांच्या भूतकाळातील अडचणी विसरून राजपुत्रांनी राजवाड्यातील सुखसोयींचा आनंद घेतला. राजाने लवकरच आपल्या 6 मुलींसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, जो राजपुत्रांनी आनंदाने स्वीकारला. लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. दुसऱ्या बाजूला राजवाड्यापासून काही अंतरावर त्याच जंगलाच्या काठावर बांधलेल्या एका साध्या झोपडीत राजाची 37वी मुलगी, जिला त्याने दुर्दैवी ठरवून हकलवून लावले होते, ती तिच्या दासी आईसोबत अत्यंत साधेपणाने आणि चेहऱ्यावर दुःख घेऊन राहत होती. तिचे नाव सुंदरी होते. नावाप्रमाणेच ती रूपवती आणि गुणवान होती, परंतु तिचे वस्त्र फाटलेले आणि जुने होते. ती दिवसभर घरकाम करायची, जंगलातून लाकडे आणायची, पाणी आणायची आणि तिच्या वृद्ध आईची सेवा करायची. एके दिवशी सुंदरी खूप काम करत होती, तेव्हा तिची दासी आई प्रेमाने म्हणाली, माझ्या बाळा सुंदरी, तू कधीतरी थोडी विश्रांती घे. तू सकाळपासून काम करत आहेस, तू थकून जाशील. बघ, तुझा चेहरा कसा फिका पडला आहे. सुंदरीने फिक्या हास्याने उत्तर दिले, आई, जर मी काम केले नाही तर दुसरे कोण करेल? आपल्याकडे कोण आहे? मग मी नदीतून पिण्यासाठी आणखी थोडे पाणी आणेन. मग मी तुझ्या शेजारी आरामात येऊन बसेन,
तेव्हा माझे काम संपेल. जेव्हा ती पाण्याचा घडा उचलू लागली तेव्हा अचानक तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिने आईला विचारले, आई, हे खरे आहे का? मी इतकी वाईट आहे का की जन्मताच माझ्या आईला मी खाऊन टाकलं? म्हणूनच माझ्या वडिलांनी मला इतक्या द्वेषाने या झोपडीत फेकून दिलंय. मला राजवाड्यात राहण्याचा अधिकार नव्हता का? सुंदरीच्या वृद्ध आईने तिला मिठी मारली आणि विनवणीपूर्ण स्वरात म्हणाली, नाही माझ्या बाळा, नाही, असे काहीच नाही. हा सर्व नशिबाचा खेळ आहे. या गोष्टी मनावर घेऊ नकोस. काय माहीत, देवाने तुझ्यासाठी काही चांगल्या गोष्टी राखून ठेवल्या असतील. तू हिम्मत ठेव, सगळे काही ठीक होईल. इतके ऐकून सुंदरी पाणी भरायला आली. ती नदीच्या काठावर पोहोचली आणि पाणी भरू लागली. योगायोगाने त्याच वेळी वानर राजकुमारही झाडाच्या फांदीवर बसला होता. तो त्याच्या दुःखात बुडून खाली पाहत होता. अचानक त्याची नजर नदीच्या काठावर पाणी भरणाऱ्या सुंदरीवर पडली. फाटलेल्या जुन्या कपड्यांमध्येही सुंदरीचे सौंदर्य आणि तिची निरागसता वानर राजकुमाराला आकर्षित करत होती. तो मनात विचार करू लागला, अरे, ही मुलगी किती सुंदर आहे. ती अगदी राजकुमारीसारखी दिसते, पण ती इतकी दुःखी का आहे? तिच्या चेहऱ्यावर इतकं दुःख आहे आणि तिने इतके फाटलेले जुने कपडे का घातले असतील? तिला काय समस्या भेडसावत असेल का? त्याला उत्सुकता वाटली. जेव्हा सुंदरी पाण्याचे भांडे भरून तिच्या झोपडीत परत जाऊ लागली तेव्हा वानर राजकुमार शांतपणे झाडावरून खाली आला आणि थोडे अंतर ठेवून तिच्या मागे जाऊ लागला. त्याला ही मुलगी कुठे राहते आणि तिची कहाणी काय आहे हे पाहायचे होते. चालत असताना सुंदरी तिच्या झोपडीत पोहोचली. जेव्हा वानर राजकुमार गुपचूप झोपडीत पोहोचला तेव्हा त्याला झोपडीच्या आतून सुंदरीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. वानर झोपडीच्या तुटलेल्या खिडकीजवळ गेला आणि त्याला आतून काही संभाषण ऐकू आले. सुंदरी तिच्या आईला सांगत होती, आई, बघ ना, राजवाड्यात खूप उत्सव सुरू आहे. माझ्या 6 मोठ्या राजकन्या बहिणींच्या लग्नांसाठी अमरगढहून 6 राजा आले आहेत. वडील खूप आनंदी आहेत. पण आई, मीही त्यांची मुलगी आहे. मीही एक राजकुमारी आहे आणि माझे नशीब बघ, माझ्या स्वतःच्याच वडिलांनी मला या जीर्ण झोपडीत टाकले आहे. जणू मी अनाथ आहे. त्यांच्या नजरेत माझे अस्तित्वच नाही. हे बोलल्यानंतर सुंदरी रडू लागली. सुंदरीचे ते बोलणे ऐकून वानर राजकुमाराचे मनही दुःखाने भरले. तो विचार करू लागला, अरे, तिची अवस्था अगदी आपल्यासारखीच आहे. माझ्या वडिलांनीही मला राजवाड्यातून बाहेर काढून झोपडीत टाकले होते, कारण मी माकडासारखा दिसतो. आणि तिच्या वडिलांनीही तिला राजवाड्यातून बाहेर काढून झोपडीत टाकले, तिला दुर्दैवी समजून. आम्ही दोघेही आमच्या कुटुंबापासून नाकारले गेलेलो आहोत. त्याला सुंदरीबद्दल खूप सहानुभूती वाटली. दरम्यान सुंदरी तिच्या आईला म्हणू लागली, ठीक आहे आई, मी रडणार नाही. मी फक्त दुसरे भांडे पाणी भरून आणते, मग मी विश्रांती घेईन. सुंदरी पाणी भरण्यासाठी झोपडीतून दुसरे रिकामे भांडे घेऊन बाहेर येऊ लागली. तेव्हा वानर राजकुमार लगेच जवळच्या झाडांमध्ये लपला. जेव्हा सुंदरी पुन्हा नदीकाठी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की तिच्या 6 बहिणी, ज्या राजवाड्याच्या राजकन्या होत्या, त्यांच्या दासींसह पाण्यात खेळण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी तिथे आल्या होत्या. त्यांनी सुंदर कपडे आणि दागिने घातले होते आणि त्यांचे चेहरे गर्वाने आणि आनंदाने चमकत होते. भक्तांनो, ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने मरेपर्यंत तुमच्यावर संकट येणार नाही. शिवाचा चमत्कार या क्षणी प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने, प्रेमाने टाईप करा, हर हर महादेव. सुंदरीला तिथे येताना पाहून त्यांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांचे वागणे खूप उद्धट आणि कठोर होते. एका राजकन्येने टोमणे मारले आणि म्हणाली, पहा पहा, कोण आला आहे ते पहा. आमची सोडून दिलेली बहीण सुंदरी, ती आमची बहीण आहे, पण ती भिकाऱ्यासारखी तुटलेल्या झोपडीत राहते. दुसरी म्हणाली, आमचे नशीब पहा, किती सुंदर राजकुमार आमच्याशी विवाह करण्यासाठी आले आहेत. लवकरच आम्ही महाराणी बनू. तिसरी म्हणाली, हो, आणि बिचारी सुंदरी जंगलात लाकडे गोळा करत राहील. यावर सुंदरीने धैर्य एकवटले आणि शांत आवाजात त्यांना उत्तर दिले, माझ्या प्रिय बहिणींनो,
मला माहीत आहे की राजकुमार तुमच्यासाठी आले आहेत आणि मी तुमच्या सर्वांसाठी खूप आनंदी आहे. तुम्ही सर्वजण आनंदी राहा. पण मी माझ्या आईसोबतच आनंदी आहे आणि कायम इथेच राहीन. मला राजवाड्यातील सुखसोयी नको आहेत आणि मी कधीही कोणाशी लग्न करू इच्छित नाही. राजकन्या मोठ्याने हसायला लागल्या. त्यापैकी एकीने क्रूरपणे म्हटले, जरी कोणाला हवे असेल तरी तुझ्याशी लग्न करेल तरी कोण? कोणी तुला स्थळही देणार नाही. तू दुर्दैवी आहेस. हो, जर कोणी सापडले तर फक्त एक माकड तुझ्याशी लग्न करण्यासाठी येईल. हा हा हा. हे बोलून ते सर्वजण जोरात हसायला लागले. जणू काही त्यांनी खूप मजेदार गोष्ट सांगितली आहे. माकड हा शब्द ऐकून सुंदरीचे हृदय तुटले. तिला असं वाटलं की कोणीतरी तिच्या जखमांवर मीठ चोळलं आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला आता अपमान सहन होत नव्हता. तिने पाण्याने भरलेला घडा घेतला आणि तिथून पळून जाऊ लागली. धावताना तिला अश्रूंमुळे नीट दिसत नव्हते आणि ती झुडपांच्या मागे लपलेल्या वानर राजकुमारावर जोरात आदळली. टक्कर इतकी जोरात होती की सुंदरीच्या हातातून पाण्याचा घडा खाली पडला आणि फुटला. घड्यातील सर्व थंड पाणी वानर राजकुमारावर पडले आणि तो पूर्णपणे ओला झाला. दरम्यान मागून हे दृश्य पाहणाऱ्या सुंदरीच्या 6 बहिणी जोरात हसायला लागल्या. त्यांना मजा करण्याची आणखी एक संधी मिळाली. त्या मोठ्याने आवाज करू लागल्या, बघा बघा, सुंदरीचा विवाह एका माकडाशी झाला आहे. हा हा हा. बघा, पाणी ओतण्याचा विधीही पूर्ण झाला आहे. आता माकड तिचा वर आहे. त्या जोरात हसायला लागल्या आणि टाळ्या वाजवू लागल्या आणि ही अफवा पसरवू लागल्या. सुंदरीने हे ऐकताच तिला लाज, वेदना आणि अपमान वाटला. ती रडता रडता आपल्या झोपडीत धावत धावत आली. तिने रडत रडत सगळी घटना आपल्या आईला सांगितली. आई आई, हे आश्चर्य बघ ना. माझ्या बहिणींनी संपूर्ण राजवाड्यात ही अफवा पसरवली असेल की मी माकडाशी लग्न केले आहे. पण आई, मी कोणत्याही माकडाशी लग्न केलं नाही. मी धावताना चुकून त्याच्यावर आदळले आणि पाण्याचा घडा फुटला आणि त्याच्यावर पडला. त्यांनी हे लग्न मानले. आता माझे काय होईल आई? दरम्यान भिजलेला वानर राजकुमार देखील कसा तरी सुंदरीच्या मागे झोपडीत पोहोचला. कदाचित तो सुंदरीला सांत्वन देऊ इच्छित होता किंवा परिस्थिती स्पष्ट करू इच्छित होता. आत येताच त्याने सुंदरीच्या आईला उद्देशून म्हटले, आई, काळजी करू नकोस. या सर्व राजकन्या खोटे बोलत आहेत. तुमची मुलगी निर्दोष आहे. सुंदरीच्या आईने एका माकडाला माणसासारखे स्पष्टपणे बोलताना पाहिले तेव्हा ती प्रथम भीतीने मागे हटली. नंतर आश्चर्यचकित आणि काळजीत पडली आणि विचार करू लागली, अरे देवा, हा माकड तर बोलत आहे आणि त्याही वर तो मला आई म्हणतोय. हा कसला भ्रम आहे? मग वानर राजकुमाराने सुंदरीच्या आईला संपूर्ण कहाणी अत्यंत नम्रतेने आणि समजूतदारपणाने सांगितली. त्याने सांगितलं की तो देखील एक राजकुमार आहे, पण त्याच्या सौंदर्यामुळे त्याच्या कुटुंबाने त्याला सोडून दिले होते. तो म्हणाला, माझे 6 भाऊ देखील माझ्याशी खूप वाईट वागतात, तसेच जशा यांच्या बहिणी यांच्याशी वागतात. जर मी माकडासारखा दिसतो तर यात माझी काय चुकी आहे? माझे हृदय तर खरे आहे आई. मग तो एक क्षण थांबून दीर्घ श्वास घेत म्हणाला, आणि आई, एक गोष्ट अजून आहे. तुमच्या मुलीला तसेही या राजकुमारींनी आधीच सर्वत्र बदनाम केलेच आहे. आता या बदनामीने तिचे लग्न इतरत्र करणे अधिक कठीण होईल. मग तू तुझ्या मुलीचे लग्न माझ्याशी का लावत नाहीस? मी वचन देतो, मी तिला नेहमीच आनंदी ठेवेन. मी तिचा आदर करीन. तुझ्या 7व्या मुलीसाठी हा 7वा उपेक्षित राजकुमार हजर आहे. आम्ही दोघेही एकमेकांचे दुःख वाटून घेऊ. सुंदरीची आई अवाक झाली. तिने अशी परिस्थिती कधी कल्पनाही केली नव्हती. तिने तिची मुलगी सुंदरीकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांनी विचारलं, मुली, तुला काय हवं आहे? तू या वानर राजकुमाराशी लग्न करण्यास तयार आहेस का? सुंदरीने तिच्या होणाऱ्या पतीचे खरे करुणामय हृदय ओळखले होते. ती काहीच बोलली नाही, फक्त लज्जेने डोळे झुकवून मागे सरकली, जी तिची मौन स्वीकृती होती. मग सुंदरीच्या आईने नशिबाचा निर्णय स्वीकारला आणि त्याच रात्री कोणालाही न सांगता अत्यंत साधेपणाने तिची मुलगी सुंदरीचे लग्न वानर राजकुमाराशी लावून दिले. तिथे कोणताही बँड नव्हता,
बाराती नव्हते, कोणताही उत्सव नव्हता. फक्त काही रानफुलांचे हार होते, देवाचे स्मरण होते आणि 2 तुटलेल्या हृदयांचे मिलन होते. लग्न झाल्यानंतर वानर राजकुमार खूप आनंदी झाला. त्याला सुंदरीसारखी सुंदर आणि प्रतिभावान पत्नी मिळाली होती. तो उत्साहात उडी मारून थेट राजवाड्यात त्याच्या भावांकडे पोहोचला, जे त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. तो त्यांना चिडवत म्हणाला, बघा दादांनो, उद्या सकाळी तुमचे लग्न करायचे आहे. पण बघा, मी तुमच्या आधी लग्न केले आणि तेही या राज्यातील सर्वात सुंदर 7व्या राजकुमारीशी. वानर राजकुमाराचे बोलणे ऐकून आणि हे जाणून की त्याने खरंच त्या सुंदर राजकुमारीशी लग्न केले आहे, जिला ते फक्त एक दासी मानत होते. 6 भाऊ खूप रागावले आणि मत्सर करू लागले. ते मनातल्या मनात म्हणू लागले, या माकडाचे आपण काय करू शकतो? त्याने खेळ बिघडवला आहे. त्याने आमच्या आधी लग्न केले आहे आणि तेही त्या सुंदर मुलीशी. तर राजा आपले लग्न इतर मुलींशी लावत आहे. त्या कशा असतील कोणाला माहीत. आपण या माकडाला सोडायचे नाही. त्याने आपली प्रतिष्ठा कलंकित केली आहे. त्यांनी कसा तरी त्यांचा मत्सर दाबला आणि रात्र घालवली. गुप्तपणे माकडापासून सूड घेण्याचा विचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी राजवाड्यात सनई वाजू लागली. राजाने आपल्या 6 मुलींचे लग्न अमरगडच्या त्या 6 राजपुत्रांशी मोठ्या थाटामाटात लावले. लग्नाच्या विधी आणि गर्दीच्या दरम्यान राजपुत्रांना पदरामुळे त्यांच्या नवीन पत्नींचे चेहरे अद्याप व्यवस्थित दिसले नव्हते. ते लग्न आणि आदल्या रात्रीच्या प्रवासालाही कंटाळले होते. निरोप विधीनंतर 6 राजपुत्र त्यांच्या 6 बायकांसह अमरगडला परतण्याच्या प्रवासाला निघाले. वानर राजपुत्र आणि सुंदरीनेही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण त्याचे भाऊ अजूनही रागात होते. सर्व भावांनी परतीच्या प्रवासासाठी नदीतून जाण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी एक मोठी आरामदायी बोटीची व्यवस्था करण्यात आली. रात्रीची वेळ होती. चंद्रप्रकाश चमकत होता आणि बोट शांत नदीवर हळूहळू पुढे जात होती. बोट बरीच मोठी होती. त्यात वेगवेगळ्या खोल्या होत्या. सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये बसले होते आणि विश्रांती घेऊ लागले होते. रात्रीच्या शांततेत बोट आपल्या गंतव्यस्थानाकडे जात होती. दरम्यान सुंदरीच्या वृद्ध आईने सुंदरीला निघताना एक लहान मजबूत लाकडी होडी दिली होती, जेणेकरून काही अडचण आली तर ती स्वतःचे रक्षण करू शकेल. वानर राजकुमार आणि सुंदरी त्याच छोट्या नावेत बसले आणि मोठ्या होडीच्या मागे प्रवास करू लागले. वाटेत मोठ्या होडीत बसलेल्या वानर राजकुमाराच्या भावांनी विचार केला, देवाचे आभार की आपण त्या माकडापासून वाचलो. तो त्याच्या छोट्या नावेमध्ये मागेच राहिला. हा दृष्ट आपल्या मागे आला नाही. मग त्यांनी विचार केला की आता त्यांना त्यांच्या पत्नींचे चेहरे पाहिले पाहिजेत. शेवटी त्या राजकन्या आहेत, त्या सुंदरच असतील. जेव्हा त्यांनी कुतूहलाने त्यांच्या पत्नींचा पदर उचलला तेव्हा ते स्तब्ध झाले. राजाच्या त्या 6 मुली दिसायला खूप कुरूप होत्या. त्यांचे कान मोठे होते, तेही कुरूप होते. नाक जाड होते आणि त्यांचे चेहरे अजिबात आकर्षक नव्हते. कदाचित राजाने त्याच्या सर्वात कुरूप मुलीचे लग्न या परदेशी राजपुत्रांशी लावले होते. हे पाहून ते 6 राजे घाबरले आणि रागाने भरले. ते एकमेकांशी कुजबुजू लागले. विश्वासघात! राजाने आम्हाला पूर्णपणे फसवले आहे. आम्हाला सौंदर्याचे आमिष दाखवून त्याने या 6 सुंदर पोरींचे लग्न आमच्याशी लावून दिले. आता आपण त्यांचे काय करणार? आपले नशीब संपले आहे. ते अजूनही याचा विचार करत असतानाच वानर राजकुमार आणि ती सुंदरी देखील त्यांची छोटी बोट चालवत त्यांच्या मोठ्या होडीजवळ आली. वानर राजकुमाराने आपल्या भावांना मोठ्या आवाजात हाक मारली, अरे दादांनो, हे पहा, मी देखील माझ्या सुंदर वधूसह आलो आहे. आम्ही मागे राहिलो होतो. जेव्हा 6 भावांनी चंद्रप्रकाशात आणखी सुंदर दिसणारी सुंदर आणि देखणी स्त्री पाहिली तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि काळजीत पडले. त्यांच्या हृदयातील मत्सराची आग तीव्र झाली. ते विचार करू लागले, अरे, खरी सुंदर राजकुमारी हीच होती जिने या माकडाशी लग्न केले आणि या कुरूप पर्यांमुळे आम्हाला फसवले गेले. हा अन्याय आहे. त्या 6 दृष्ट भावांनी एकत्र येऊन लगेचच एक नवीन आणि भयानक योजना आखली. त्यांनी ठरवलं
की आपण या माकडाला आणि त्याची सुंदर पत्नी सुंदरीला गोड बोलून आपल्या होडीत का बोलावू नये, आणि जेव्हा ते दोघेही रात्री गाढ झोपेत जातील तेव्हा आपण त्यांना उचलून गुपचूप खोल नदीत ढकलून देऊ. हा त्यांच्या कथेचा शेवट असेल आणि कदाचित नंतर आपण सुंदरीला स्पर्श करू शकतो. त्यांचे विचार अत्यंत वाईट होते. मग त्यांच्या योजनेनुसार त्यांनी त्यांच्या भावाला वानर राजकुमाराला बनावट प्रेम दाखवून राहण्याची व्यवस्था करायला सुरुवात केली. अरे वानर दादा, आमच्या प्रिय भावा, तू कुठे आहेस? चल, आमच्या नावेत ये. तू आमचा खरा भाऊ आहेस. आम्ही केलेल्या चुकीबद्दल, तुला झाडाला बांधल्याबद्दल आम्हाला माफ कर. आम्हाला आता खूप लाज वाटते. असो, जर आम्ही तुला इथे एकटे सोडून राजवाड्यात गेलो तर वडील आम्हाला खूप फटकावतील. चल, आपण एकत्र प्रवास करूया. वानर राजकुमार भोळा होता. त्याला त्याच्या भावांच्या मनातील कपट समजले नाही. त्याला वाटलं की कदाचित त्यांना त्यांची चूक खरोखर कळली असेल. तो आनंदी झाला आणि सुंदरीला म्हणाला, बघ सुंदरी, मी तुला सांगितलं होतं ना, माझे भाऊ बदलले आहेत. ते आपल्याला बोलावत आहेत. पण सुंदरी बुद्धिमान आणि खरी होती. ती म्हणाली, स्वामी, मला यांच्या बोलण्यावर विश्वास नाही. जे भाऊ तुम्हाला झाडाला बांधू शकतात ते अचानक इतके चांगले कसे काय वागू शकतात? काहीतरी गडबड आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आपण आपल्या नावेतच ठीक आहोत. वानर राजकुमार म्हणाला, अगं नाही सुंदरी, तू उगाचच संशय घेते. कदाचित त्यांनाही आपली चूक लक्षात आली आहे आणि आता ते आपल्याला बोलावत आहेत. आपल्याला जावं लागेल. एकत्र राहिलो तर प्रवास सहज पूर्ण होईल. सुंदरी तिच्या पतीचे शब्द टाळू शकली नाही, जरी तिचे मन घाबरले असले तरीही. मग वानर राजकुमार आणि सुंदरी त्यांची पत्नी नाव सोडून 6 राजपुत्रांच्या मोठ्या होडीत बसले. भावांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना एक चांगली खोली दिली. त्यांच्या दृष्ट योजनेनुसार ते रात्र होण्याची वाट पाहत होते. जेव्हा त्यांना वाटलं की वानर राजकुमार आणि सुंदर स्त्री गाढ झोपेत झोपले असतील तेव्हा 6 राजपुत्र त्यांच्या खोलीत गेले. ते एकमेकांशी कुजबुजले, चला काम पूर्ण करूया. रात्र खूप झाली आहे. नदी खोल आहे. आपण या दोघांना त्यांच्या पलंगासह उचलून हळूहळू नदीत फेकू. कुणाला काहीच कळणार नाही. पण त्या सुंदरीने त्यांच्या येण्याचा आवाज ऐकला होता. तिने हातवारे करून वानर राजकुमाराला जागे केले आणि पटकन तिच्या आणि तिच्या पतीच्या पलंगावरील जागेवर मोठ्या उशांनी आणि चादरीने झाकले, जेणेकरून ते झोपलेले असल्याचे दिसून आले आणि दोघेही अंधारात खोलीच्या एका कोपऱ्यात लपले. भाऊ अंधारात नीट पाहू शकले नाहीत. ते झोपले आहेत असे समजून त्यांनी उषा गुंडाळलेला पलंग उचलला आणि सर्व शक्तीनिशी तो नदीच्या खोल अंधारात फेकून दिला. त्यांनी त्यांच्या मार्गातील काटा कायमचा काढून टाकला होता. मग ते त्यांच्या खोल्यांमध्ये गेले आणि काळजी न करता झोपले. सकाळ झाली तेव्हा ते सर्वजण आनंदाने त्यांच्या 6 कुरूप बायकांसह त्यांचे राज्य अमरगडच्या राजवाड्यात गेले. त्यांना वाटले की आता त्यांना माकड आणि सुंदरीपासून मुक्तता मिळाली आहे. त्यांच्या परत येण्याची बातमी ऐकून राजवाडा आनंदाने गुंजू लागला, कारण राजकुमार लग्न करून परतले होते. राजा तेजप्रताप आणि 7वी राणी त्यांच्या मुलांचे स्वागत करण्यास दरवाजावर उभे होते. पण जसे राजाने आपल्या 6 पुत्रांना त्यांच्या पत्नींसोबत पाहिले तशी त्यांची नजर त्याच्या 7व्या पुत्राला शोधू लागली. जेव्हा तो कुठेही दिसला नाही तेव्हा त्यांनी काळजीने विचारले, माझे 7ही पुत्र गेले होते पण फक्त 6 परत आले आहेत. माझा 7वा मुलगा, माझा प्रिय माकड राजकुमार आणि त्याची पत्नी सुंदरी कुठे आहे? ते तुमच्यासोबत का आले नाहीत? हा प्रश्न ऐकताच 6 भावांचे चेहरे भीतीने आणि अपराधीपणाने लाल झाले. त्यांचे घसे कोरडे पडले. ते पुढे काहीही बोलू शकले नाहीत. मग त्यापैकी एकाने गुदमरलेल्या आवाजात म्हटले, बाबा, तो वाटेत होडीतून नदीत पडला आणि बुडून गेला. आम्ही त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण नदीचा प्रवाह खूप वेगवान होता. आम्ही त्याला बाहेर काढू शकलो नाहीत. बाबा, आणि त्याची पत्नी सुंदरी देखील, कदाचित त्याला वाचवण्याच्या प्रक्रियेत ती सुद्धा नदीत बुडाली. हे ऐकून वानर राजपुत्राच्या आई मोठ्याने रडू लागली. राजा तेजप्रताप देखील खोल धक्क्याने आणि दुःखाने बुडाले. राजवाड्यातील महोत्सवाचे वातावरण क्षणात शोकात बदलले.
पण अचानक राजवाड्याच्या मुख्य दारातून 2 परिचित आवाज आले. आई बाबा, आम्ही सुरक्षित आहोत. सर्वजण घाबरले आणि तिकडे पाहिले. वानर राजकुमार आणि सुंदरी दाराशी हसत, सुरक्षित आणि शांत उभे होते. त्यांना जिवंत पाहून सर्वांच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंदाचे अश्रू आले. भक्तांनो, तुम्ही ही कथा इथपर्यंत ऐकत आला आहात. याचा अर्थ महादेव तुमच्या मृत्यूपर्यंत कायम तुमच्या सोबत राहतील आणि तुमच्या कुटुंबाचे तुमचे रक्षण करतील. प्रेमाने, श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये टाईप करा सांब, सदाशिव आणि 2 शिवभक्तांना आजची ही पवित्र कथा शेअर करा. मग पुढे 7वी राणी आली आणि तिच्या मुलाला घट्ट मिठी मारली. वानर राजकुमार पुढे आला आणि म्हणाला, आई बाबा पहा, मी तुमच्यासाठी किती सुंदर आणि मोहक वधू आणली आहे. मी विवाहित आहे आई. मग वानर राजकुमाराने राजा तेज प्रतापाला म्हणजेच त्याच्या वडिलांना आणि सर्व दरबारातील लोकांना संपूर्ण कहाणी सांगितली. त्याने सांगितलं की त्याच्या भावांनी त्याला असह्येतून कसे मारण्याचा कट रचला होता. त्यांनी त्याला कसे कपटाने नावेत बोलावले आणि रात्री त्याला त्याच्या पलंगासह नदीत कसे फेकून द्यायचे ठरवले. पण देवाच्या कृपेने आणि सुंदरीच्या हुशारीने ते वाचले. सुंदरीला भावांची युक्ती आधीच समजली असल्याने तिने त्यांच्या जागेवर पलंगावर उषा आणि चादरीने झाकले होते आणि ते एका बाजूला लपले होते. अंधारात भावांनी चुकून उषांसह पलंग नदीत फेकून दिला होता. दोघेही रात्रभर एका लहान दोरीला धरून होडीच्या मागे लटकून कसे बसे वाचले आणि सकाळी ते किनाऱ्यावर पोहोचले आणि राजवाड्यात पोहोचले. आपल्या 6 पुत्रांचा नीचपणा, क्रूरता आणि विश्वासघाताची संपूर्ण कहाणी ऐकून राजा तेज प्रताप त्यांच्यावर खूप रागावले. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांनी आपल्या 6 मुलांना आणि त्यांच्या सुनांना रागाने सांगितले, आत्ताच या राजवाड्यातून बाहेर पडा. तुमच्यासारखे कपटी, मत्सरी आणि आपल्या भावाला मारण्याचा प्रयत्न करणारे पुत्र या राजवाड्यात, या राज्यात राहण्यास योग्य नाहीत. तुम्ही लोकांनी माझ्या वंशाला कलंक लावला आहे. आजपासून माझा तुमच्याशी कोणताही संबंध नाही. निघून जा आणि पुन्हा कधीही मला तुमचा चेहरा दाखवू नका. राजाने त्यांना ताबडतोब राज्याबाहेर काढले. यानंतर राजाने त्यांचा 7वा मुलगा वानर राजकुमार आणि त्याची पत्नी सुंदरी यांच्यासाठी राजवाड्यात सर्वात सुंदर आणि भव्य खोली तयार केली. त्यांना इतका आदर दिला गेला की संपूर्ण राजवाडा त्यांच्या परत येण्याची आणि त्यांच्या गुणांची प्रशंसा करत होता. त्या रात्री जेव्हा वानर राजकुमार आणि सुंदरी त्यांच्या सजवलेल्या आरामदायी खोलीत फुलांच्या पलंगावर झोपले होते, तेव्हा मध्यरात्री सुंदरी जागी झाली. तेव्हा तिला एक अविश्वसनीय आणि धक्कादायक दृश्य दिसले. तिला जाणवले की तिचा पती वानर राजकुमाराच्या शरीरावर असलेल्या माकडाच्या कातडीतून मानवी पाय हळूहळू बाहेर येत आहेत. मग ती थोडी घाबरली. तिला काय चाललं आहे हे समजलंच नाही. भीतीमुळे ती कोणताही आवाज न करता शांतपणे झोपली किंवा झोपेचे नाटक करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रात्रीचे दृश्य सुंदरीच्या मनात घुमत होते, तेव्हा तिने धाडस करून तिच्या सासूकडे 7व्या राणीकडे जाऊन तिला एकांतात सांगितले, आई, काल रात्री मी एक विचित्र गोष्ट पाहिली. अंथरुणावर झोपताना मला वानर राजकुमाराच्या कातडीतून मानवी पाय बाहेर येताना दिसले. अगदी सामान्य सुंदर मानवी पाय. सासूने प्रथम सुंदरीकडे आश्चर्याने पाहिले, नंतर हसली आणि म्हणाली, अगं वेड्या मुली, तू काय म्हणतेस? तू का माझी मस्करी करत आहेस? माझा मुलगा जन्मापासूनच असा आहे. तो वानर म्हणून जन्माला आलेला आहे. हा तुझा काही गैरसमज असावा किंवा कदाचित तू स्वप्न पाहिले असशील. हे कसे होऊ शकते? सुंदरी म्हणाली, नाही आई, मी स्वप्न पाहिले नाही, पण कदाचित तुम्ही बरोबर आहात. हा माझा गैरसमज असावा. पण तिच्या मनात शंका राहिली. तिने ठरवले की आज रात्री ती पुन्हा याची काळजी घेईन. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुंदरी आणि वानर राजकुमार त्यांच्या पलंगावर झोपले होते, तेव्हा सुंदरी झोपेचे नाटक करत राहिली. मध्यरात्री जेव्हा तिला वाटलं की तिचा नवरा गाढ झोपला आहे, तेव्हा तिने हळूहळू डोळे उघडले. तिला पुन्हा तेच दिसले नाही. यावेळी दृश्य आणखी स्पष्ट होते. पलंगावर फक्त रिकामी माकडाची कातडी होती आणि माकड राजकुमार तिथे नव्हता.
त्या कातडीच्या शेजारी एक अतिशय देखणा आणि तेजस्वी राजकुमार पलंगावर झोपला होता. सुंदरीला समजले की तिचा नवरा रात्रीच्या वेळी कोणत्या तरी जादूने आपली वानराची कातडी काढून आपल्या खऱ्या मानवी रूपात येतो. ती अजून शांत राहू शकलीच नाही. ती दबक्या पावलांनी उठली आणि सरळ राजा तेजप्रताप आणि तिची सासू सात्वी राणी यांच्या खोलीत गेली. तिने रडत आणि श्वास घेत त्यांना उठवलं आणि संपूर्ण कहाणी सांगितली की तिचा नवरा रात्री त्याची कातडी कशी टाकतो आणि माणूस बनतो आणि आता खोलीत फक्त कातडी पडली आहे आणि एक देखणा राजकुमार झोपला आहे. राजा राणी हैराण झाले. राजा सुंदरीला म्हणाले, पुत्री, जर तू हे म्हणत आहेस तर ते खरे असेल तर तू असे कर, पुरावा म्हणून ते माकडाचे कातडे ताबडतोब आमच्या समोर आण. सुंदरी ताबडतोब तिच्या खोलीत धावली आणि पलंगावरून रिकामी माकडाची कातडी बाहेर काढली आणि राजा आणि राणीकडे आणली. राजाने कातडीकडे काळजीपूर्वक पाहिले. ही तीच कातडी होती जी नेहमीच त्याच्या मुलाच्या शरीरावर होती. आता त्यांना खात्री पटली की सुंदरी खरे बोलत आहे. राजाने ताबडतोब आपल्या नोकरांना अंगिठीमध्ये आग लावण्याचा आदेश दिला. जेव्हा आग पेटू लागली तेव्हा राजाने माकडाची कातडी उचलली आणि ती जळत्या आगीमध्ये मोठ्या वेगाने टाकली. काही वेळातच कातडी जळून राख झाली. यानंतर राजा राणी, सुंदरी आणि काही विश्वासू सेवक शांतपणे वानर राजकुमाराच्या खोलीत गेले. त्यांनी पाहिले की पलंगावर एकही माकड नव्हता, पण प्रत्यक्षात तिथे एक देखणा आणि तेजस्वी तरुण उभा होता, जो कदाचित आगीच्या उष्णतेने किंवा आवाजाने जागा झाला असेल. तो अगदी राजकुमारासारखा दिसत होता. राजाने त्या तरुणाकडे अविश्वासाने आणि थोड्या रागाने पाहिले आणि कडक आवाजात विचारले, आमचा वानर राजकुमार कुठे आहे? त्याला काय झालंय आणि तू कोण आहेस? तू आमच्या मुलाच्या खोलीत काय करत आहेस? तो देखणा तरुण, जो प्रत्यक्षात त्याचा 7वा मुलगा होता, त्याने आपल्या वडिलांना त्याच्या खऱ्या रूपातून पाहिले. तो आनंदाने पुढे आला आणि त्याचे वडील राजा तेजप्रताप यांना मिठी मारली. तो भरलेल्या आवाजात म्हणाला, बाबा, मी तुमचा दुर्दैवी 7वा मुलगा आहे. मी कुठेही गेलो नाही. शेवटी माझी पत्नी सुंदरीने तुम्हाला माझे सर्व रहस्य सांगितले. सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. मग त्याने हसत हसत संपूर्ण कहाणी सांगितली. खरं तर बाबा, घडलं ते असं की माझ्या जन्माच्या वेळी काही शापामुळे मला माकडाचं हे रूप मिळालं. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी लहान होतो आणि जंगलात फिरत होतो तेव्हा एका ऋषींनी मला सांगितलं होतं की हा शाप तेव्हाच सुटेल जेव्हा मी एका सद्गुणी आणि धीरवान राजकन्येशी लग्न करेन. त्यांनी मला असेही सांगितले होते की जेव्हा मी लग्न करेन तेव्हा माझ्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मी रात्री माझी कातडी काढायला सुरुवात करेन आणि माझे खरे मानवी रूप धारण करेन आणि ज्या दिवशी कोणी माझी माकडाची कातडी जाळेल तेव्हा मी कायमचा माझ्या खऱ्या स्वरूपात परत येईन आणि शापापासून मुक्त होईन. तर पहा बाबा, सुंदरीच्या प्रेमाने, संयमाने आणि श्रद्धेने आज मला शापातून मुक्त केले आहे. हे ऐकून सगळे आनंदित झाले. संपूर्ण महालात पुन्हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. यावेळी राजकुमार तो आता वानर नव्हता आणि राजकुमारी सुंदरी यांची जोडी स्वर्गात बनलेली असल्यासारखं वाटत होतं. नंतर राजकुमार सुंदरीलाही त्यांच्या मार्गभ्रष्ट भावांबद्दल आणि त्यांच्या पत्नींबद्दल दया आली. त्यांनी राजाला प्रार्थना केली आणि त्यांना क्षमा करण्याची विनंती केली. राजाने आपल्या उदात्त पुत्र आणि सुनेचे शब्द स्वीकारले आणि 6 भावांना आणि त्यांच्या पत्नींना परत बोलावले आणि त्यांना क्षमा केली. भावांनीही त्यांच्या धाकट्या भावाची आणि सुंदरीची त्यांच्या कृत्याबद्दल माफी मागितली आणि वचन दिले की ते नेहमीच प्रेमाने वागतील आणि अशा प्रकारे सर्व जुने वैर विसरून ते त्यांच्या राज्यात आनंदाने एकत्र राहू लागले. अमरनगरमध्ये पुन्हा सुख आणि शांतीचे राज्य स्थापित झाले. प्रिय भक्तांनो, या अद्भुत कथेच्या शेवटी आपल्याला काही महान सत्य उमगतात. खरी श्रद्धा कधीही व्यर्थ जात नाही. आपण पाहिलं की या भक्ताने किती संकट भोगली. लोकांनी त्यांची थट्टा केली, त्यांना त्रास दिला, पण त्यांनी कधीही भगवान शंकर आणि पार्वती मातेला सोडलं नाही. त्याची अखंड श्रद्धा, प्रामाणिक भक्ती आणि संयम यांनी त्याला शेवटी देवाची कृपा मिळवून दिली. इथून आपण शिकतो की जीवनात कितीही अडचणी आल्या तरीही देवावरचा विश्वास डळमळता कामा नये. देव नेहमी
भक्तांच्या पाठीशी असतो. कथेत आपण अनुभवतो की संकटाच्या काळात परमेश्वर स्वतः भक्ताच्या रक्षणासाठी पुढे येतो. या कथेतून आपल्याला उमगते की भक्ताला संकटात कधीही एकटे सोडले जात नाही. जेव्हा जग सोडून जातं तेव्हा देव आपल्यासोबत उभा राहतो. अर्धवट भक्ती निष्फळ आहे. कथेत असं स्पष्ट होतं की जो मनुष्य शेवटपर्यंत भक्तिभावाने कथा ऐकतो किंवा देवाचं स्मरण करतो त्यालाच पूर्ण कृपा मिळते. अर्धवट कथा सोडणं म्हणजे श्रद्धेचा अभाव आणि अशा अर्धवट भक्तीला फळ मिळत नाही. आपल्याला शिकायला मिळतं की भक्ती पूर्ण असावी, निष्ठा अखंड असावी. अधर्माचा शेवटी नाश होतो. कथेतील दृष्ट प्रवृत्तीची लोक शेवटी स्वतःच शिक्षा भोगतात. भक्तांचा अपमान करणारे, अन्याय करणारे आणि डोळ्यात अश्रू आणणारी लोक कधीच टिकत नाहीत. यातून आपल्याला विश्वास मिळतो की न्याय नेहमी धर्माच्या बाजूने असतो. जरी काही काळासाठी अधर्म बलवान दिसला तरीही शेवटी तो नष्ट होतोच. भक्तांच्या अश्रूंना देव कधीच दुर्लक्ष करत नाही. निर्मळ मनाने केलेली प्रार्थना ही देवाला थेट स्पर्श करते. भक्ताच्या डोळ्यातील अश्रू म्हणजेच त्याची खरी पूजा. या कथेतून आपण शिकलो की देवाला सोन्या चांदीची नव्हे तर हृदयातून उमगलेली हाक अधिक प्रिय असते. शिव पार्वतीचं स्मरण म्हणजे संकटनाशक अमृत. या कथेत जिथे जिथे शिवनाम आलं तिथे तिथे संकट विरली, अडथळे दूर झाले आणि शांतीचा प्रकाश पसरला. म्हणूनच प्रत्येक भक्ताने आपलं जीवन शिवनाम आणि पार्वती मातेच्या कृपेमध्ये अर्पण करावं. भक्तांनो, या संपूर्ण कथेतून आपल्याला एकच गोष्ट समजते. अधर्म कितीही बलवान वाटत असला तरी श्रद्धेच्या सामर्थ्यापुढे तो टिकत नाही. भक्ती, संयम आणि देवकृपा यांचाच नेहमी विजय होतो. जो मनुष्य अखंड विश्वासाने ओम नमः शिवाय, सांब, सदाशिव हा नामजप करत राहतो त्याच्या जीवनातील दुःख, आजार, शत्रू, अडथळे क्षणात नष्ट होतात. भगवान शंकर नेहमी आपल्या डोळ्यात अश्रू येऊ देत नाहीत आणि पार्वती मातेसारखी माया करून आपल्याला कवेत घेतात. म्हणूनच या कथेचा शेवट ऐकताना आपल्या मनात एक खोल आनंद आणि आत्मविश्वास भरतो. आपण कधीही एकटे नाही. देव नेहमी आपल्यासोबत आहे. आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. भक्तांनो, आजच्या कथेतून आपल्याला काय शिकायला भेटतं तर तुम्ही पाहिलं की कर्माचं फळ कसं अपरिहार्य असतं, जे आपल्याला पाहायलाच भेटलं. राजाला त्याच्या संतती नसलेल्या चिंतेवर उपाय कसा मिळाला, परंतु एका चुकीमुळे त्याचे फळ कसे खराब झाले. सात्वी राणी आणि वानर राजकुमाराला त्यांच्या संयम, पवित्रता आणि चांगल्या कर्माचं फळ कसं मिळालं, तर 6 भावांना त्यांचा मत्सर, क्रूरता आणि कपटाची शिक्षा कशी भोगावी लागली. शेवटी सत्य आणि चांगुलपणाचा विजय झाला. सौंदर्याऐवजी वागणे महत्त्वाचे असते आणि खऱ्या श्रद्धेने आणि संयमाने प्रत्येक अडचण सोपी करता येते. या कथेचा कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त आवडला किंवा तुम्ही त्यातून कोणती प्रेरणा घेतली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर प्रेमळ स्वामी भक्तांनो, प्रेमळ शिवभक्तांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्कीच मला ऐकायला आवडेल. जर तुम्ही शिवाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये शिवांचा, स्वामी समर्थ आईचा, राधाकृष्णांचा जयघोष करायला विसरू नका. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आम्ही स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच उजव्या बाजूला जी घंटी दिसते ना, त्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन चमत्कार करणाऱ्या पवित्र कथा सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोचतील. सर्वांनी तुमची काळजी घ्या. या क्षणी मी भगवान शिवांना, स्वामी समर्थ आईला आणि राधाराणीला प्रार्थना करते की ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक मनुष्याची इच्छा, प्रत्येक मनुष्याची प्रार्थना भगवंता तुम्ही पूर्ण करा. त्यांच्या कुटुंबावरील संकट दूर करा. मरेपर्यंत त्यांच्या सोबत राहा आणि त्यांच्या घरी सुख समृद्धीचा वर्षाव करा. जय श्री कृष्ण. राधे राधे. सांब, सदाशिव.
भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. जय श्री कृष्ण. राधे राधे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. सांब सदाशिव.